हो करा. सर. हो सर. हो. देव्हारे द्या ना सरांना कोर्स नमस्कार. बनवा. हा. मला ओके. हा, बरोबर बरोबर द्या बरोबर. ना. अ, हो बरोबर. देव्हारे सरांना नमस्कार. गीता मॅडमना नमस्कार. कुबल मॅडमना नमस्कार. तसंच उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण सरांकडून प्रत्यक्ष पत्रिका वाचन याविषयी जाणून घेणार आहोत. पत्रिकेतील वेगवेगळे घटक हे ग्रह, राशी, भाव यांच्या मार्फत दर्शवले जातात. त्यांची एकत्र भूमिका तपासणे व त्याची जोडणी करून त्याचे विश्लेषण कसे करावे, आपण याविषयी आज सरांकडून जाणून घेणार आहोत. तर मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. कुबल मॅडम, तुम्ही तारीख लावा पहिलं. होय लावते. एक मिनिट जरा मॅडम, स्वागत करू द्या मला सगळ्यांचं. कुबल मॅडम, एक दोन मिनिटं. हा, आम्ही काढू का मग हे लावलेलं? लावलंय का तुम्ही? हा, माहिती नाही. काढते ना मग. हा. दोन मिनिटं त्याला स्वागत करायचं आहे. हरकत नाही, राहिलं तरी काय, नो प्रॉब्लेम. काय नाही. बरं ठीक आहे. बर, नमस्कार सगळ्यांना. सगळ्यांचं स्वागत आहे. पहिल्यांदा कुलकर्णी मॅडमनी स्वागत केले म्हणून त्यांचं स्वागत. अं, चव्हाण मॅडम आहेत, कुबल मॅडम आहेत, त्याच्यानंतर देशमुख मॅडम आहेत, दळवी साहेब आहेत, सर्व कुलकर्णी आहेत, इत्यादी सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. आज आपण आपले विचार काय आहेत ह्याच्याबद्दलची पत्रिका आहे. ही एक पत्रिका जी आहे ही एका इंडस्ट्रीज, म्हणजे ज्याला इंडस्ट्रियल म्हणतो आपण, इंडस्ट्रियल वर्कशॉप किंवा तत्सम कारखानदार, उद्योजक अशा व्यक्तीची पत्रिका आहे. तर त्या ह्याच्यामध्ये पत्रिकाची तारीख आता तुम्ही लिहून घ्या आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती विश्लेषण करू. सिंह लग्न आहे आणि लग्नी मंगळ आहे. तर त्या ठिकाणी मॅडम तारीख लावा तुम्ही आणि मग नंतर आपण हे करूया. बघा तारीख पहा जरा. लावली आहे सर तारीख. हा, 2/11/1981. हम्म, रात्री 2:23:54 जन्म आहे. जातक हम्म, पुरुष आहे आणि मुंबई जन्मस्थळ आहे. yes. हा, लिहून घेतली का सगळ्यांनी तारीख जरा व्यवस्थित? म्हणजे तुम्ही तुमच्याकडे पत्रिका घरी बनवू शकता आणि मग त्याच्यावरती नंतर. हो सर, झाले लिहून. फाईन, थँक्यू. आता ही पत्रिका मॅडम लावतील तर त्याच्यामध्ये पहिला लग्न कुंडली मांडतील त्या. लावली आहे सर, बघा. सिंह हं. लग्नाची. हम्म. नाही, मला दिसणार आहे कारण इथे हे आहे ना. मग बर, सांगायचंय का? नाही नाही नाही, हा. सांगा, हरकत नाही, सांगा सांगा. हा, सिंह लग्न आहे. लग्नात मंगळ आहे. धनात म्हणजे कन्येत बुध आणि शनी आहेत. तृतीयात तुळेत सूर्य आणि गुरु आहे. चतुर्थात वृश्चिकेत कोणी नाहीये. पंचमात धनुत चंद्र आणि शुक्र आहेत. षष्टात मकर रास आहे, त्याच्यात केतू आहे. सप्तमात आणि अष्टमात नंतर इकडे कोणीच नाहीये. थेट वयात व्ययात म्हणजे जिथं कर्क रास आहे तिथे राहू आहे. म्हणजे ह्या ऍक्सिसच्या मध्ये सगळे ग्रह आहेत राहू केतूच्या. बघा सगळे. बरं. हम्म. कसं आहे की अनुउदित गोलार्धामध्ये सगळे ग्रह आहेत, हो हो. होय सर. पण मुख्य ग्रह मंगळ जो आहे तो प्रकाशमान आहे. शिवलग्न लग्नेश जो आहे तो तूळ राशीचा नीचेचा पण गुरुयुक्त आहे. हा एक योग आहे. गुरु कोण आहे तर लग्नेश आणि त्रिकोण, ज्याला आपण म्हणतो पंचम स्थान, त्याचा अधिपती लग्न आणि पंचम स्थानाचा अधिपती हे एकत्र आलेले आहेत. जरी रवी निचेचा असला तरी तो गुरुयुक्त आहे, त्याला अष्टमेशाचा दोष लागत नाही. म्हणजे काही वेळेला काही लोक म्हणतात की अष्टमेशाचा दोष लागेल का, तर बिलकुल नाही. त्यानंतर आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी याच्यामध्ये विशिष्ट असे जे काही या व्यक्तीमधले चांगले योग जे आहेत, तर ते चांगले योग म्हणजे मैत्री योग म्हणतो त्याला आपण. तर बुध शनीची मैत्री आहे. त्यानंतर रवी गुरुची मैत्री आहे. चंद्र शुक्र हे दोन्ही शुभग्रह आहेत. मंगळ हा राजोग ग्रह
हा एकटा अग्नितत्वात आणि पूर्व दिशेला आहे. आता तो राजोगकारक ग्रह का म्हटलेला आहे? कारण का चतुर्थाधिपती आणि भाग्याधिपती सिंह लग्नाला दोन्ही राशी केंद्र आणि त्रिकोणाच्या असल्यामुळे त्या ठिकाणी राजयोग करणारा ग्रह हा मंगळ असून त्याने सगळी जी काही कमान आहे ती पूर्णपणे सांभाळलेली आहे. आणि त्या देशावरती मंगळाची दृष्टी स्वतःच्या राशीवरती आहे. म्हणजे सिंह लग्नाला एक तर राजयोग आणि चतुर्थामध्ये त्याची दृष्टी आणि शनीची दृष्टी सुद्धा त्या ठिकाणी चतुर्थ स्थानावरती तिसरी दृष्टी आहे. मग अशा तऱ्हेने ही पत्रिका जेव्हा आपण वाचू तर त्यावेळेला जातकाला चांगला उद्योगपती बनण्याची संधी ही कशी मिळाली? जन्मताच हे श्रीमंत होतं असं नाही. सामान्य कुटुंबात जन्म झालेला आहे आणि कमी वयामध्ये, आता 81चा जन्म म्हणजे वय कमीच आहेच काय समजलं, तर त्या ह्याच्यामध्ये त्याने ते चांगल्यापैकी जो प्रतिसाद मिळाला आणि वयाच्या साधारणतः 24व्या वर्षी त्या ठिकाणी बी करून नंतर तो मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या क्षेत्राशी संबंधित तिथे रास जी आहे ती अग्नितत्वाची आहे, लग्न अग्नितत्वाचं आहे, राजयोग करणारा ग्रह हा अग्नितत्वामध्ये विराजमान आहे आणि त्या ह्याच्यामध्ये दशमाधिपती शुक्र हा सुद्धा त्या ठिकाणी चंद्रयुक्त आहे. मग त्यावेळेला फक्त जो शुक्र आहे त्याचे सूक्ष्मांश पहा सगळ्या ग्रहांचे, तर तुम्हाला नवमांश कुंडली मांडल्यानंतर नवमाशामध्ये अनेक ग्रह जे आहेत ते कसे पॉझिटिव्ह झालेले आहेत. कन्या राशीचा बुध जो आहे तो नवमाशामध्ये पण उच्च आहे आणि धनस्थानामध्ये सुद्धा त्या ठिकाणी तो ग्रह आहे, शनियुक्त आहे, तो सप्तमाधिपती आहे. तर त्या ठिकाणी तिथे आपण पाहिलं तर धनेश आणि सप्तमेश हे दोघं एकत्र आहेत. सुरुवातीला परिस्थिती ही जी आहे ही अतिशय सामान्य होते, पण मंगळ हा ग्रह जो आहे हा जातकाला स्वस्थ बसू देत नाही. दुसरी गोष्ट, मंगळाचं क्षेत्र जे काय आहे तर टेक्निकल टेक्नॉलॉजीची संबंधित आणि रास जी आहे ही धनुरास आहे, ही भाग्याची रास आहे कालपुरुषाला. त्याच्यामुळे इथे दोन ग्रहांची, शुभ ग्रहांची युती आहे. धनस्थानामध्ये दोन मित्र एकत्र आहेत, पराक्रम स्थानामध्ये दोन मित्र एकत्र आहेत. म्हणजे ह्या जर आपण जोडी हे केली तर 6 ग्रह एकमेकाचे मित्र असून ते त्या ठिकाणी चांगल्यापैकी फलित देत आहेत. दृष्टीचा विचार केला तर शनीची दृष्टी चतुर्थावर आहे, मंगळाची दृष्टी चतुर्थावरती आहे. तर तिथे यदाकदाचित ते दोन पापग्रह जे आहेत ते तिथे दृष्टी ठेवतात, म्हणून काही वेळेला त्या ठिकाणी अशा काही फलादेश जो आहे तो तुम्हाला तिथे कमी प्रतीचा जाणवून देतो. म्हणजेच काय तर गुरुची दृष्टी ही भाग्यावर आहे, सूर्याची सुद्धा दृष्टी भाग्यावर आहे, भाग्येश लग्नामध्ये आहे. हा एक फार मोठा महत्वाचा मुद्दा आहे की भाग्याधिपती हा लग्नात आहे, म्हणजे जातक हा कर्तबगार आहे एवढं निश्चित. म्हणजे जातकाला कर्तबगारी दाखवण्यासाठी जेव्हा शुभ किंवा अशुभ ग्रह हे त्या त्या लग्नामध्ये आल्यानंतर जातकाने केलेले कष्ट किंवा जातकाला न करता पण सगळ्या गोष्टी प्राप्त होणं, म्हणजे कधी कधी भाग्यामध्येच चांगले दिवस आहेत, भाग्य चांगलं आहे तर त्यावेळेला कष्ट करण्याची आवश्यकता लागत नाही. तर तसं हे जे जातक आहे ते अतिशय कष्टाळू आहे आणि त्याने ते कष्टातून सगळं प्राप्त केलेलं आहे आणि स्वतःच्या हिमतीवरती आज चांगल्यापैकी उद्योगामध्ये चांगलं यश मिळवलेलं आहे. आता हे जे काही बी झाल्यानंतर त्याच्यानंतर पुढे शिक्षण वगैरे काही घेतलेलं नाही आणि मेकॅनिकलचं शिक्षण घेतल्यामुळे स्वतःचं वर्कशॉप टाकलं आणि आज अतिशय चांगल्यापैकी म्हणजे सगळ्या जे काही एक्सपोर्ट्स आहेत, त्यानंतर इक्विपमेंट्स आहेत, अँसिलरी इंडस्ट्रीजमध्ये आहेत, त्याच्यानंतर ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट्समध्ये आहे. म्हणजे असे अनेक प्रकारचे उद्योग करून जातक हा निश्चितच चांगल्या ठिकाणी म्हणजे ज्याला व्यवस्थापन केलेलं आहे म्हणजे स्वतंत्र व्यवसायाचं. आता जर तुम्ही पाहिलं तर धनुराशीमध्ये असणारा शुक्र आणि चंद्र याच्यावरती जर दृष्टी टाकली तर त्या ठिकाणी नवमांश कुंडलीमध्ये तुम्हाला आढळेल की तिथे नवमांश कुंडलीमध्ये शुक्र मेष राशीमध्ये कुठला ग्रह आहे तर शुक्र हा तस्करांश मध्ये आहे.
कळलं? होय सर. तर त्याला तस्करवण म्हणतात. तर तो एक मायनस पॉइंट आहे, कारण तो दशमाधिपती शुक्र हा तस्करांश मध्ये आहे. तर तिथे ज्या काही उलाढाली करायच्या असतात, तस्कर म्हणजे चुकीचे व्यवहार करून त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये स्वार्थ साधणे. मग अशा तऱ्हेची ही कुंडली असून त्या ठिकाणी जातक हा कशा माध्यमातून यशाकडे त्यांनी प्रवास सुरू केला आणि अतिशय लहान वयामध्ये, म्हणजे वय वर्ष 30 असतानाच तो चांगल्यापैकी एस्टॅब्लिश झालेला आहे. आता आपण जर बघितलं, 24व्या वर्षी शिक्षण पूर्ण करून नंतर भाग्याला सुरुवात केलेली आहे, त्यावेळीची जर ग्रहस्थिती आपण पाहिली, नंतर वय वर्ष 30ची ग्रहस्थिती पाहिली, तर त्यावेळेला तुम्हाला तिथून जाणारे ग्रह हे निश्चितच त्या ठिकाणी तुम्हाला काही ना काहीतरी देऊन जातात. तसंच शनी जेव्हा सिंहराशीतून भ्रमण करीत असतात त्यावेळेला त्या जातकाच्या जीवनामध्ये तिथे बदल घडलेला आहे. मूळचा शनी हा कन्येचा आहे, तर त्या ठिकाणी सीमेला जाताना, मंगळावरून जाताना जातकाच्या जीवनामध्ये तिथे निश्चितच अति परिश्रम श्रम करावे लागले आणि त्याच्यानंतर साधारणतः 2007 नंतर जातकाच्या जीवनामध्ये एक वेगळं परिवर्तन आलं आणि एवढ्या लहान वयामध्ये जे जातकाने मिळवलंय त्याला कारण राजयोग करणारा ग्रह भाग्याधिपती हा मित्राच्या राशीत आणि मित्र म्हणजे लग्नेश गुरुयुक्त म्हणून जातकाचा प्रवास जो आहे हा पूर्णपणे त्या ठिकाणी जिथे भाग्य असेल, जिथे स्वार्थ असेल, जिथे प्रगती असेल, तिथे त्याला संधी मिळत गेली आणि जातकाने त्या संधीचा अतिशय चांगल्यापैकी लाभ घेतला. धनुरास ही चंद्राची आहे आणि त्याच याच्यातून चंद्र हा कालपुरुषाला भाग्यस्थानामध्ये येतो, धनुराशी भाग्यस्थानात येते. मग तशाच प्रकारे जातकाचं जीवन जे आहे हे अत्यंत यशकारक झालेलं आहे. तर तुम्हाला, मला असं वाटतं, कुंडली कळली असेल. आता त्याच्यावरती तुमच्याकडून आपला आजचा क्लास कसा असतो की तुमचे विचार ऐकायचे आहेत, तुमची किती प्रगती झाली, तुम्हाला काय वाटतं, तर त्याप्रमाणे तुम्ही स्वतः त्याचं विचार करू शकता. त्याच्या भाग्यामध्ये काय काय घडलं असेल, काही दुःख आली असतील. सगळंच काही माणसाला सुखाने मिळत नाही, पण लग्नी पापग्रह आणि मंगळासारखा ग्रह असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाला आपली शक्ती खर्च करावी लागते, श्रम करावे लागतात, धावपळ करावी लागते. मंगळाचं जे काही कार्य आहे त्याच्यावरती कुठला कुयोग झालाय का? आता तो कुयोग झाला असेल तर त्या ठिकाणी मंगळ हा सुरक्षित आहे, गुरुच्या योगात आहे का, आणखी लग्नावरती काही पापग्रह वगैरे पाहतायत का, हा सगळा भाग जो आहे तो आपल्याला पाहायला पाहिजे. तसंच शनीची दृष्टी चतुर्थावरती आहे, शनीची त्यामध्ये दृष्टी अष्टम स्थानावरती आहे आणि तशीच ती लाभस्थानावरती सुद्धा आहे. म्हणजे त्या ठिकाणी जेव्हा आपण दृष्टीचा विचार करतो तर मंगळाची दृष्टी अष्टमावरती आहे, शनीची सुद्धा दृष्टी अष्टम स्थानावरती आहे. तर अनेक तऱ्हेचं अष्टम स्थान हे काय दाखवतं की त्या ठिकाणी जातकाने घेतलेले जी आव्हानं आहेत तर त्या आव्हानामध्ये त्याला यश मिळेल, मात करावी लागेल, मात करू शकेल किंवा संकटाला सामोरं जाईल का, तर अशा तऱ्हेचा विचार जो आहे तो मंगळाच्या 8व्या दृष्टीने आहे. शनीची दृष्टी जी आहे ती संकट आणणे, पण ती मीन राशीमध्ये आहेत. तर मीन रास ही गुरुची रास आहे, म्हणून कोण कोणावरती दृष्ट टाकतो त्याच्यावरती त्याचा फलादेश. संकट तर आली हे निश्चित आहे, तर ती संकट कशाबद्दल आली होती हे पण मी तुम्हाला सांगतो, किंवा कशामुळे आली असतील हे तुम्हाला माहिती असेल. तर त्या ठिकाणी चतुर्थावरती जी दृष्टी आहे दोन्ही ग्रहांची, तर त्यामुळे प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये जातकाने जे काही मालमत्ता वगैरे घेतली होती त्याच्यामध्ये काही कायदेशीर बाबी उपस्थित झाल्या होत्या आणि त्याच्यामुळे त्या जातकाला तिथे बराच विलंब त्या ठिकाणी लागला आणि तिथून मार्ग निघाला. आता तो मार्ग का निघाला, आणि त्याला कारण असं आहे की गुरु सुद्धा, असं आपण बघितलं तर नवमाशामध्ये वर्गोत्तम आहे, तूळ राशीचा आहे, सोबत सूर्य आहे. लग्ने जेव्हा एका राशीमध्ये गुरु सोबत असतो त्याला निश्चितच नशिबाची साथ मिळते असा आपल्याला विचार करायचा आहे. आणि गुरु हा राशी स्वामी आहे आणि तो रवी युक्त आहे. लग्नेश हा रवी आहे आणि तो राशी स्वामी युक्त आहे. असा दोन्ही केंद्र आणि त्रिकोणाचा
आपल्याला विचार करायचा असतो. म्हणजे कुंडली पाहण्याचे जे काही अँगल्स आहेत, विचार आहेत, ते तुम्हाला निश्चितच समजले पाहिजेत आणि समजायला हवेत. आता तुम्ही तुमचा विचार पण मांडू शकता की याच्यावरती ही कुंडली कशा तऱ्हेने बोध घेते. त्याचा याच्यामध्ये जरा पंचपक्षी वगैरे काही आणू नका कृपया. पहिला कुंडली वाचा आणि खाडाखोड काही करू नका. तिथे कृपया मध्ये काहीतरी ते रेगा वगैरे मारण्याचा प्रयत्न करू नका. जर आपलं एक धार्मिक कार्य आहे तर थोडीशी मदत करा. एनिवे, चव्हाण मॅडम, तुमचं मत पहिल्यांदा सांगा की तुम्हाला काय वाटतं. हो सर, इथे मंगळ आणि शनीच्या दृष्टीमुळे अं, आईसाठी पण प्रॉब्लेमॅटिक असू शकतो आणि प्रॉपर्टीसाठी जास्त त्रासदायक आहे. बाकी बुध-गुरु युती झाली आहे, त्याच्यामुळे बुद्धिमत्ता चांगली आहे आणि शुक्र नेपच्यून पण युती आहे. बरोबर. यावेळेला आपण नेपच्यून आणि हर्षल पण पाहणार आहोत. शुक्र-चंद्राची युती तर आहे तिथे, पण त्या ह्याच्यामध्ये हर्षलचा पण आपण विचार करणार आहोत. आता थोडा वेळ आपण हर्षलचा पण विचार करू. आता आपण सुरुवात करूया तसं. तर त्या ठिकाणी ही जी पत्रिका आता मॅडमने सांगितलं तुम्हाला, तर जे काही प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये झाली होती फसवणूक, तर ती कशी झाली होती. दशमाधिपती शुक्र हा तस्करांश मध्ये आहे. तर जी जागा घेतली होती व्यवसायासाठी, त्याच्यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या आणि फसवणूक झाली होती. तस्कर म्हणजे स्वतः चोर असणं असा भाग बिलकुल समजू नका. तस्कर म्हणजे आपल्या बाबतीमध्ये आपल्याला फसवणारे लोक सुद्धा तिथे आपल्याला भेटू शकतात किंवा अशी घटना घडू शकते असा आपल्याला विचार करायचा असतो आणि आहे. तर त्यामुळे त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये अशी घटना दशम स्थानाबद्दल घडली होती आणि त्याला कारण म्हणजे दशमा अधिपती हा तस्करांश मध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी त्याला या सगळ्या गोष्टीला तिथे सामोरं जावं लागलं. एनी क्वेश्चन? बोला. तुम्ही तुमचे विचार सर, मांडा. हा, बोला. म्हणजे आता हा दशमाचा अधिपती शुक्र हा हम्म, तस्करीमध्ये असल्यामुळे त्याच्या हम्म. प्रॉपर्टीच्या कामकाजामध्ये त्याला तोटा झाला. म्हणजे शुक्राची दृष्टी लाभस्थानावर असल्यामुळे त्याचा आर्थिक नुकसान झालं असं आपल्याला म्हणायचं का? हो, असं म्हणायला पण हरकत नाही. कारण का की पैसे जे आहे ते पैसे एक्स्ट्रा खर्च करावे लागले हा, कागदपत्री फसवणूक झाल्यामुळे. हा. आणि असं. ह्याच शनी आणि मंगळ या हम्म. दोघांची दृष्टी अष्टम स्थानावर असल्यामुळे काही हो. वडिलोपार्जित संपत्तीविषयी सुद्धा त्याला त्रास झाला का? नाही, आता हे सामान्य कुटुंबातले लोक आहेत. हा, आता वडिलोपार्जित वगैरे असं काही नाही. एक सामान्य कुटुंबातले चांगल्या घरामध्ये राहणारे, वडील नोकरी करणारे हा, आणि त्याच्यामध्ये व्यक्ती हा स्वतः टेक्नॉलॉजीमध्ये हायस्ट झाला आणि मग नंतर पहिला प्रॅक्टिस केली, नोकरी केली, हा. अप्रेंटिसशिप केली आणि त्याच्यानंतर मग त्या तिथून शिकून हा व्यवसायामध्ये तिथे पदार्पण केलं. पण व्यवसायामध्ये तो सफलता त्याला चांगल्यापैकी मिळाली आणि मंगळ लग्नी असल्यामुळे ऑटोमोबाईलशी संबंध आला. तर ऑटोमोबाईल फील्ड असं आहे मॅडम की त्याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी तुम्ही मिळवू शकता. प्रॉफिट मार्जिन जास्ती आहे आणि चांगल्यापैकी धन त्याने मिळवलं आणि अजूनही चालू आहे. ओके, ओके सर. म्हणजे आणि तुम्ही म्हणालात की हो. 30व्या वर्षी शनीचं जेव्हा शनीवरून भ्रमण असेल हम्म. तेव्हा हा त्याचा लॉस झाला का? कारण का 12वी रास अष्टम स्थानात येते. हा, म्हणजे तेव्हा इथे ते आपण तेव्हा त्या खटखटी तयार झाल्या, म्हणजे हा, कटकटी तयार झाल्या आणि त्या कटकटीमुळे थोडस म्हणजे अंगावरती ज्याला आपण म्हणतो की ताण तयार होतो हा, आणि अशा रीतीने काही घटना ज्या आहेत, मंगळ हा शनीच्या विरोधात आहे म्हणून तिथे जेव्हा एखादा ग्रह त्यातून प्रवास करतो तर तो शत्रू असेल तर त्या ठिकाणी शनी हा पूर्वकर्माला काही ना काहीतरी शिक्षा देऊन पुढे जातो. मग तसं मॅच्युअर्ड होता, 29व वय होतं साधारणतः. तर हा. त्या ठिकाणी हो सर, त्याला काही 2011 मध्ये शनी कन्येत होता. हा. त्यावेळेला दृष्टी चतुर्थावर होती. yes. हो, बरोबर आहे. आणि सर 2 मार्केश एकत्र आल्यामुळे
हो धनेश धनात आणि हो हो. सप्तमेश पण धनात, त्यामुळे पण त्याला जरा धनाच्या येस. दृष्टीने त्याला मार आर्थिक खावा आर्थिक लागला. आर्थिक दृष्ट्या. हो. येस येस मॅडम, आर्थिक असं पण लॉजिक शेवटी हे काय आहे की ऍस्ट्रोलॉजी ही कम्प्लिटली लॉजिकल आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमचे विचार जे आहेत, जसं चतुर्दश लग्नी आहे आणि लग्नात मंगळ येणं साहसी आहे आणि तो हो. सिंह लग्नाला राजोगकारक आहे. तर मंगळाचं स्थान कुठे आहे, तर षष्ठामध्ये मकर रास आहे सिंह लग्नाला, मग तो तिथे उच्चीचा होतो. भाग्यस्थानामध्ये त्याची स्वतःची रास आहे आणि लग्नस्थान आणि दशम स्थान हे स्थानबळ आहे. म्हणजे हा. लग्नी मंगळ हा स्थानबली आहे, दशमात स्थानबली आहे, भाग्यात स्थानबली आहे, षष्ठात पण स्थानबली आहे. मग अशा रीतीने जातकाने ज्याला ते काही मिळवायचं होतं हेतू, तो त्याने साध्य केला. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर गुरु नवमाशामध्ये, ज्याला वर्गोत्तम आपण म्हणतो, तुळेला तुळ नवमाश असा आहे. आणि कन्येला कन्या नवमाशामध्ये बुध हा नवमाशी उच्च झालेला आहे आणि राशीमध्ये पण उच्चित आहे. तर त्यामुळे तिथे प्राधान्य जे आहे तो ग्रह कसा देतो, तर नवमाशी उच्च झाल्यामुळे त्या ठिकाणी जातकाला निश्चितच चांगल्यापैकी यश मिळालं. मकर राशीचा जो आरंभ आहे, सॉरी, धनस्थानाचा आरंभ मकर नवमाशाने सुरू होतो आणि शेवटचा नवमाश जो आहे तो कन्या आहे. मग कन्येला कन्या नवमाश हा उच्चीचा बुध आहे. मग बुधाला मानाचं स्थान मिळाले. बुध हा अतिशय इंटेलेक्च्युअल आहे आणि त्याच्यामुळे त्या जातकाला बुद्धिमत्तेच्या आधारावरती ते यश जे आहे ते मिळवता आलं. आणि चतुर आहे म्हणजे हुशार आहे, असं तर आहे. इथे चतुर जर आणि आपण हुशारीमध्ये फरक आहे. बोला. इथे आपण रेखाच्छेद जर केला तर 2 6 10 खूप ऍक्टिव्ह आहे. म्हणजे अर्थ त्रिकोण जो आहे, अर्थ त्रिकोणाचा विचार जर केला तर षष्टेश म्हणजे पहिला अर्थ त्रिकोणाचा विचार केला तर द्वितीयेश द्वितीयामध्ये म्हणजे धनेश धनामध्ये, षष्टेश परत धनामध्ये, आणि परत म्हणजे लक्ष्मी म्हणजे विष्णू स्थानाचा अधिपती म्हणजे दशमेश, दशमेशचा जर विचार जर केला तर तो पंचमामध्ये परत लक्ष्मी स्थानामध्ये. ह्या ऍक्टिव्हमुळे कदाचित, आणि एक दुसरं मंगळ आणि पूर्ण म्हणजे राजयोगकारक मंगळ सुद्धा लग्नातच आहे. त्याच्यामुळे धनस्थान ऍक्टिव्ह म्हणजे विष्णू स्थान आणि लक्ष्मी स्थान आणि 2 6 10 म्हणजे त्रिकोण, धन त्रिकोण सुद्धा ऍक्टिव्ह होतो आहे. आणि लग्नामध्ये मंगळ असल्यामुळे थोडासा स्वभाव रागीट असू शकतो किंवा निर्णय घेण्याची जी क्षमता असेल ती खूप फास्ट असेल. म्हणजे सफलता तुम्हाला वाटते की नाही, कशामुळे झाली असेल? सफलता मंगळामुळे झालेली आहे 99% मध्ये, कारण तो पूर्ण राजयोगकारक ठरतो आहे. पण याच्यामध्ये थोडंसं मला असं वाटतं काहीतरी चुकी झालेलं आहे, कारण पापामध्ये येतो आहे मंगळ, हा पापामध्ये आहे. बरं, आता मला एक सांगा म्हणजे एकच की तुम्ही फक्त नंबर टाकलाय, तर मी तुमचं नाव कसं समजू शकतो? वसंत कुलकर्णी. हा, वसंत कुलकर्णी. कुलकर्णी साहेब, हरकत नाही. तुम्ही आता नंबर टाकलाय, पुढच्या वेळेला तुम्ही नाव टाकून या, हरकत नाही. युअर वेलकम. येस सर, थँक्यू सर. एनिवे, आता तुम्ही जे सांगितलं 2 6 10चा जो भाग आहे तो प्रत्यक्षात म्हणजे इथे कनेक्टिव्हिटी त्याची जी आहे, म्हणजे जो धनस्थान अधिपती उच्चीचा झाला तो एक पार्ट आहे. येस. त्याच्यानंतर षष्ठस्थान जे आहे त्याचा अधिपती परत हा धन. त्या ठिकाणी धनस्थानामध्ये आहे आणि त्या ठिकाणी बुध जो आहे तो चांगला वर्गोत्तम झालेला आहे तिथे. शुक्र हा त्या ठिकाणी बघितला आपण तो तस्करांश मध्ये आहे, पण चंद्र शुक्र हे 2 शुभग्रह आहेत. शुभग्रह आहेत. ठीक आहे, एनिवे, नो प्रॉब्लेम, बोला. पण सर याच्यावर होऊ शकतं का? तर मी अजून एक विचार, समजा जर विचार जर केला तर पत्नीकडनं सुद्धा यांना चांगला सपोर्ट मिळाला असेल ना? नाही, आता कसं आहे की हा मनुष्य करिअर ओरिएंटेड आहे. अगदी करिअर ओरिएंटेड आहे. नाही, इथे सप्तमाचा विचार केला तर तो सप्तमेश परत धनस्थानामध्ये जातो, म्हणजे जरी षडाष्टक युगामध्ये असेल. नाही, तसं आहे की सप्तमेश आणि मारकेश दोन्ही स्थानाचा अधिपती मारक स्थानामध्येच आहेत. तर त्या ठिकाणी कौटुंबिक वाद हे झालेले आहेत. पण हा मनुष्य लग्नी बलवान आहे स्वतः मंगळ, त्याच्यामुळे हा करारी आहे. त्या ठिकाणी तो त्याच्या जोडीदाराचे जे काही लाड आहेत, हट्ट आहेत, ते पूर्णपणे करणार नाही. तो आपलं तेच मनमानी करेल आणि त्याच्या अखत्यारीमध्येच ते लोक विराजमान आहेत. सगळे त्याच्यामध्येच ते लोक आहेत, म्हणजे याचं आधिपत्य जास्ती आहे. अगदी बरोबर. जोडीदार जरी हे असला तरी तो किती बलवान आहे का कमकुवत आहे त्याच्यापेक्षा परिवारामध्ये चांगलं सुख आहे का दुःख आहे, तर इथे कमांड सगळं जे लगाम आहे तो ह्या व्यक्तीच्या हातामध्येच आहे आणि वय लहान आहे. अगदी बरोबर. एवढ्या
लहान वयामध्ये दॅट पर्सन बिकम व्हेरी सक्सेस मॅन इन इंडस्ट्रीज. मग आपण फक्त असं म्हणू शकतो का की मंगळामुळेच त्याला टेक्निकल लाईन किंवा याचा हो विचार हो, ते विचार माणसाचे तसेच असतात. माणसाचे विचार जे आहेत, कर्म जे आहे ते कर्म दशम स्थानाशी आहे. लग्नामध्ये असणारा हा जो ग्रह आहे हा टेक्निकल टेक्नॉलॉजीशी संबंधित आहे. आणि लग्नेश हा जो आहे हा कलावंताच्या राशीत आहे. तेच. ह्याच्याकडे जे तूळ राशीमध्ये असल्यामुळे तो गुरुयुक्त आहे. म्हणून सुरुवातीलाच मी सांगितलं की दोन मित्र आणि दोन शुभग्रह हे 3 स्थान असे 6 ग्रह जे आहेत ते एकत्रित चांगल्या ठिकाणी आले आहेत, केंद्र आणि त्रिकोणामध्ये. येस. कळलं? एनिवे, थँक्यू. थँक्यू. आणखी कोणाला काही विचारायचं आहे? तर मी एक विचारू? हा बोला. आता आता सध्या सध्या मिथुन राशीमध्ये रवीचं भ्रमण चालू आहे आणि गुरुचं पण भ्रमण चालू आहे. या जातकाचा शुक्र पण तस्करीमध्ये आहे आणि आता सध्या रवी पण 25 तारखेला आग्राच्या सेकंड ह्याच्यातून जात होता आणि गुरु पण तिथून होता आणि शनी आणि रवी याचा केंद्रयोग झालेला आहे आता ह्याच्यामध्ये. तर काही वेगळा अनुभव ह्या जातकाला येऊ शकतो का? हा, आता आपण जेव्हा गोचर ट्रान्झिशन मध्ये जेव्हा एखाद्या फलिताचा विचार करतो ना मॅडम, तर गेल्या वेळेला तुम्ही नव्हतात, गेल्या वेळेचा तासला. हा, तर असं आहे की एक शुक्र हा 2 अंशामध्ये आहे. 2 अंश म्हणजे मेष नवमास हे निश्चित झालं, बरोबर आहे ना. त्याच्या समोर जी मिथुन रास आहे त्याच्या समोर मिथुन राशीला वायुतत्वाचा तूळ नवमास हा आरंभ आहे. म्हणजे अकॉर्डिंग टू डिग्री तिथून सूर्य किंवा इत्यादी कुठलाही ग्रह जाईल तो यश किंवा अपयश जे आहे ते त्या पर्टिक्युलर नवमाशामध्ये म्हणा किंवा एका अंशामध्ये म्हणा, शेवटी तो 2 अंश कव्हर करतोय धनुराशीमध्ये. तर मिथुन राशीमध्ये पण 2 अंशच कव्हर करणार आणि त्या ठिकाणी येणारं जे नक्षत्र आहे ते मृगशीर्ष नक्षत्राचं 3रं चरण. या इन बिटवीन जेव्हा एखादा ग्रह प्ले करेल तर त्याची जी काही गती आहे की त्याचं वास्तव्य आहे तर तो कोणता ग्रह आहे त्याच्यावरून आपल्याला पुढे त्याचं विधान करायचं आहे. म्हणजे याचा अर्थ समजा चंद्र असेल तर त्या ठिकाणी 1 अंश चालायला 2 तास घेतो, तो 2 अंश चालायला 4 तास घेतो. तर तो 4 तासासाठीच फलादेश देण्याचा अधिकारी आहे. तर त्याच्याकडे जे काही फलादेश देण्यासाठी उपलब्धता आहे ती 2 तासासाठी आहे, 4 तासासाठी आहे. पण समजा मंगळ जाणार असेल तर त्या ठिकाणी 2 अंश चालण्यासाठी मंगळाला यदा कदाचित 48 तास लागतील किंवा 50 तास लागतील. तर 50 तासामध्ये तो शुक्राचा मित्र नाही आहे, शत्रू आहे. तर तिथे विदिन दॅट 50 आवर्स समथिंग विल हॅपन. जर मूळ कुंडली डॅमेज असेल तर त्या ठिकाणी शुक्रावरती मंगळाचा रोष होईल आणि तिथून त्याला त्रास होण्याची शक्यता जास्तीत जास्त दर्शवली जाते. पण तोच जर शनी पुढे गेल्यानंतर जर आरंभ शनी झाला, आता व्हायला फार वेळ आहे अजून, म्हणजे तरी सुद्धा त्या ठिकाणी जर तुळेचा शनी आपण जर पाहिला आणि तो तूळ नवमाशातून जाताना त्या ठिकाणी 2 अंश भोगायला साधारणतः 2 महिने लागतात. तर त्या 2 महिन्यामध्ये ह्या तस्करांशमध्ये बसलेल्याचा जो काही कर्माचा भाग पूर्वाचा असेल तर त्याला जे काही नियम आहेत त्याचा भोग आहे तो शनीतर्फे त्याला स्वीकारावा लागेलच. म्हणजे घटना ज्या काही घडतात तर प्लॅनेट कोण आहे, लाभ देणारा आहे का शिक्षा देणारा आहे. तर शनी हा लाभ देणारा असतो, पण पूर्वकर्म जे काही केलेलं असेल त्याची उणीव भरून काढणं किंवा भरपाई देणं हे निश्चित आहे. सर, मग आपण या लग्नाचा जर विचार केला सिंह लग्नाला, तर मग आपण 3 प्लॅनेटचा विचार करताना बुध हा मार्केश होतोय, शुक्र ह्या लग्नाला म्हणजे परत शत्रू म्हणून हे करतो आणि शनी, तिन्ही प्लॅनेट या कुंडलीला जर विचार केला म्हणजे सिंह लग्नाचा फक्त हे तिन्ही म्हणजे याला हे नको यायला, म्हणजे ऍक्च्युअली जर विचार जर केला तर आपण ते अशुभ आहेत समजा असं धरून. ऐका 2 मिनिटं. मॅडमचा विषय असा होता की लाभस्थानातून जाता वेळी एखादा ग्रह त्या शुक्राला किंवा त्या चंद्राला काय परिणाम देईल. आता जसं त्यांनी तो रवीचा विचार केला होता, हा ना हळदणकर मॅडम, बरोबर ना. तर आपला विचार चालू होता असं की मिथुन राशीतून एखादा ग्रह प्रवास करत असेल तर त्याच्या समोरचे असणारे 2 ग्रह
हे कोण आहेत तर ते चंद्र आणि शुक्र आहेत. आणि चंद्र आपण बघितला तर त्या ठिकाणी तो 10 अंशाचा आहे. किती अंशाचा आहे? 16. 10 इथे 10 आहे. 10 अंशाचा आहे. आता 10 अंशाचा म्हणजे त्या ठिकाणी बघितलं आपण तर कर्क नवमाशामध्ये येतोय का मॅडम होय चंद्र? होय. हा हा. मग असं आहे कुलकर्णी की जेव्हा हा लाभस्थानातून एखादा ग्रह जाणार असेल तर ही जी कनेक्टिव्हिटी किंवा त्याचे काही प्रतिसाद जे आहेत, परिणाम आहेत, हे तुम्हाला अकॉर्डिंग टू समोरचे ग्रह किती अंशाचे असल्यावरती त्याच्यावरती कुयोग किंवा सुयोग होईल असा विचार करायचा आहे. ओके कारण का की धनुराशीत मिथुन राशीतून शुक्र पण जाणार आहे किंवा गेला असेल किंवा बुध सुद्धा जाणार आहे तर तो त्या ठिकाणी शुभ ग्रहाला, रवी पण हा शुभ ग्रहच आहे म्हणजे तो चांगला पॉझिटिव्ह गोष्ट करून जाईल. तर त्याप्रमाणे त्या ठिकाणी चंद्र शुक्र हे तिथे आहेत म्हणून त्याला जो काही दृष्टीचा फलादेश आहे तो दृष्टीचा फलादेश आरंभ किंवा बिगिनिंग किंवा एक्झिट ह्या दोन याच्यावरती होणार. तर तो 10 अंशाला चंद्राला मिळेल आणि 2 अंशाला शुक्राला मिळेल. मूळ कुंडलीमध्ये अंशात्मक ज्याचे परिणाम म्हणतो आपण ते. हा सर मी गोचरीचा विचारू विचार करतो त्यावेळेला, हा गोचरीचा विचार करतोय त्यावेळेला. हा गोचरीला करायला पाहिजे. सगळ्या काही गोष्टी गोचरीवरतीच आहेत अवलंबून. आणि मूळ कुंडली ही आपल्याला आपलं जे काही करिअर आहे किंवा आपण कशा माध्यमातून जाणार आहोत, आपल्याला यश मिळेल की नाही, हा पण वर्तमानामध्ये येणारं अपयश जे आहे हे गोचरीने तुम्हाला समजायला हवं. आणि आता बघा त्या येस ठिकाणी मीन राशीतून शनी महाराजांचं भ्रमण आहे. थोड्या हो दिवसांनी ते वक्री होणार आहेत. कळलं हा का? त्यावेळेला मीन राशीमध्ये वक्री ग्रहाचा परिणाम तो आपल्याला सूचित करायचा आहे. पण त्या इथे मीन राशीतला शनी हा बुधावरती आणि शनीवरती कुयोग करणारच आहे. पण ते अंशात्मक आपण बघितलं तर लंबी फार वेळ आहे त्याला. कारण का की बुध हा 27 आहे, शनी 22 आहे. हो तिथपर्यंत गोचरीचा शनी यायला शुक्रावर पण आहे दृष्टी. शुक्रावर 10वी दृष्टी आहे. तर अशा तऱ्हेने पहिला आरंभ जेव्हा झाला 29 मार्चला त्यावेळेला शुक्राला पहिला क्लच मध्ये घेणार. कळलं? ओके अकॉर्डिंग टू डिग्री, येस दृष्टीची डिग्री. त्याच्यानंतर 10 डिग्रीला चंद्र, त्याच्यानंतर 22 डिग्रीला शनी आणि त्याच्यानंतर 29 डिग्री का 27 डिग्रीला तो बुध. असं आहे. बरोबर. तिथे तसा विचार करायचा. सर मी विचारू हा बोला मॅडम. सर इथे आजचा मंगळ काल 13 अंशावर होता आणि आजचा शुक्र हा 2 अंशावर आहे आणि आजचा गोचरीचा शुक्र हा सप्तमात येतो. एक मिनिट, गोचरीचा शुक्र हा सप्तमात येतोय. सॉरी सॉरी सप्तमात दशमात येतो सर, दशमात. हा, मग आता तर तो गोचरीचा आता मंगळाशी केंद्रयोग करतोय. 1 मिनिट मंगळाशी केंद्र करतो. मंगळाची दृष्टी आहे का त्याच्यावरती? शुक्रावर हा नाही नाही. बघा, केंद्रयोगाबद्दल मी आज तुम्हाला स्पष्टीकरण करून देतो. हा कीप इट माइंड हा की जेव्हा एखादा ग्रह एखाद्या ग्रहाशी केंद्रयोग करतो हा तर केंद्रयोगाचे अधिकार 2 पार्टी आहेत. मंगळच्या पुढे जर केंद्रयोग होत असेल मग तो कुठलाही ग्रह असेल तर त्या हम्म मंगळाचे अधिकार केंद्रयोगाशी संबंधित असतात. ओके. दुसऱ्या दशमातला योग होणारा जो शनी लग्नी असेल आणि दशमात शुक्र असेल किंवा इत्यादी ग्रह असतील हम्म तर शनीचे अधिकार हे केंद्रयोगाशी संबंधित आहेत, फलादेशाचे. अच्छा. मंगळाच्या पुढे 4 ग्रह, 4 स्थाने हा आणि शनीच्या पुढे 10 स्थाने ही रिलेटेड केंद्रयोगाशी संबंधित फलादेशासाठी आहेत. आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे मंगळ हम्म हा लग्नी आहे. हो तो केंद्रयोग गोचरीचा शुक्र त्याच्या दशमात आहे असं हो उच्चारू शकता. वाक्य हो ऐका व्यवस्थित. दश गोचरीचा शुक्र हा मंगळाच्या दशमात आहे पण तो हो. केंद्रयोग म्हणून अप्लाय होत नाही. अच्छा. तिथे जर लग्नी शनी असता आणि शुक्र वर्षातून एकदा जर तिथे गेला असता तर हा पर्टिक्युलर वृषभ राशीमध्ये शनीचा दोष हा लाईफ टाईम त्याला तिथे सापडला असता. आता आपण पुन्हा हा विचार करूया. ऐका, हा जेव्हा मिथुनेला शुक्र जाईल त्यावेळेला हा. मूळच्या शनीशी तो केंद्रयोगात होईल. हो कारण शनीची 10वी बरोबर. दृष्टी ही मिथुन राशीवरती असल्यामुळे
त्यावेळेला बरं त्रास होईल त्याला. हो, आलं त्यावेळेला लक्षात. आणि शुक्राची मोमेंट ही जलद गतीची आहे, त्याच्यामुळे हं. जरी ते संकट आलं तर ते लवकर निभावून जाईल. शनी शुक्र मित्र असले तरी सुद्धा 1 वर्षातील जे काही प्लस मायनस कर्म असतील त्याच्यात शनीची पनिशमेंट, शनी हा 22 डिग्रीला आहे. 22 डिग्रीचा शुक्र येण्यासाठी पुनर्वसू नक्षत्राचं पहिल्या चरणामध्ये 22 अंश येतात. हो, आलं लक्षात सर. तर हे कॅल्क्युलेशन अकॉर्डिंग टू नक्षत्र, अकॉर्डिंग टू डिग्री, हे डिग्री. सगळं हा. तुम्हाला कथन करून फलादेश देता आला पाहिजे. म्हणून हो सर. केंद्रयोग जर समजा मंगळाशी झालेला आहे, वृश्चिकेला कुठलाही ग्रह गेला हो. तरी सुद्धा तो मंगळाच्या केंद्रयोगात येईल. त्याला मंगळाची मूळ बैठक आणि गोचरीचा मूळ ग्रह ह्याच्याशी संबंध येणार. जर वृश्चिकेचा राहू आला तर मंगळ त्याच्या मुखात पाहणार, तर त्याला मंगळ हा तिथे त्रासदायक ठरणार. वृश्चिकेला राहू कधी येणार आहे कळलं का? येऊन गेलेला आहे. कळलं वृश्चिकेला तुम्हाला? वेळ आहे अजून सर. ते म्हणजे अजून ते लवकर नाहीये, पण नाही नाही. तरी सुद्धा कधी ना कधी वृश्चिकेला राहू येईल की नाही, हो हो हो. त्यावेळेला मंगळ त्याच्या क्लच मध्ये असेल. हो सर, वृश्चिकेला बरोबर. शनी आल्यानंतर शनी मंगळाचा रितसर केंद्र योग होईल. कारण शनीची हो 10वी दृष्टी मंगळावरती आणि हो. ओरिजिनल मंगळाची 4थी दृष्टी शनीवरती. शनिवारती. असं कॅल्क्युलेशन हो. करताना तुम्हाला तिथे 30 अंशाचा मार्ग आहे, म्हणजे रस्ता आहे, मार्ग. हम्म. 30 अंश हो. मध्ये मंगळ हा किती अंशावरती आहे? तर 13 अंशावरती आहे. 13 आहे. हा. 13 वरती अनुराधा नक्षत्र येतं. मग कोणताही ग्रह जेव्हा तो 13 अंशाला येईल त्यावेळेला मंगळाच्या तो केंद्रयोगात असेल आणि मंगळाच्या दृष्टीत असेल. मग मंगळ हम्म. काय देणार आहे किंवा काय घेणार आहे तर त्याचा तो नियम. पण सहसा हम्म. रवीला त्रास होत नाही, शनीला हम्म. निश्चित त्रास होतो. आणि शनी मग त्याला 10व्या दृष्टीने त्रास पण देण्याची तयारी ठरवतो किंवा हम्म. कॅपेबल आहे. हो, कालच येऊन गेला गोचरीचा मंगळ. नाही नाही, काय मूळ म्हटलं ते, मंगळावरती. नाही नाही नाही, ऐका, आता शनी महाराज हा, कुठे हा. आहेत? मीनेला आहे. हो. मग त्यावेळेला मीनेचा षडाष्टक योगात आहे, तेव्हा सुद्धा मंगळाचा शनीशी षडाष्टक मूळ हो पत्रिकेमध्ये चालू आहे. हो, चालू आहे. पण त्याचा फलादेश षडाष्टक योगाचा मंगळ हा योग करतोय, शनी योग करणार नाही. ओके बघा ओके, मी आलं एक लक्षात सर. एक मिनिट, मी एक उदाहरण देतो तुम्हाला. हा हा. कर्क लग्नामध्ये एका व्यक्तीच्या कर्क लग्नामध्ये शनी आहे हा आणि धनुराशीचा मंगळ आहे हा मूळ पत्रिकेत. हा. तर मंगळाची 8वी दृष्टी शनीवरती आहे जन्मताच, हो. पण लग्नात बसलेला शनी मंगळावरती पाहत नाही. अच्छा, असं बघायचं. तर कार्यकारी ग्रह कोण झाला? मंगळ झाला. मंगळ आणि झाला. षष्टातून लग्नात पाहतोय आणि शनीवरती हो. कुयोग करतोय. शनी सप्तमात आहे आणि त्या व्यक्तीचा नवरा हा बॉम्बस्फोटामध्ये मरण पावला, कारण तो बापरे. सप्तमेश आहे. हा हो. कॅल्क्युलेशन हे तुम्हाला असं मांडता आलं पाहिजे. हम्म. म्हणून फलित करते वेळी इन फ्युचर व्हॉट विल बी हॅपन इन लाईफ, हम्म. कळलं? हो सर, कळलं. दिस इज द थँक्यू सर. ऍक्च्युअल ऍस्ट्रॉलॉजी. बरोबर आहे सर, थँक्यू. श्रवण मॅडम, युअर ओपिनियन? हो सर, बरोबर आहे. खूप छान सांगितलं सर तुम्ही. बरोबर. दृष्टीहीन केंद्रयोग, दृष्टीचा. दृष्टीचा षडाष्टक, दृष्टीचा केंद्रयोग कोण कोणावरती करतोय याला फार महत्व आहे. हे नियम आहेत. एखाद्या व्यक्तीचा पती हा बॉम्बस्फोटामध्ये मृत्यू पावला, तो सप्तमाधिपती आहे, लग्नात शनी आहे, कुयोग कोणी केला तर मूळच्या मंगळाने षष्ठातून केला. आणि तो धनुराशीचा मंगळ षष्ठ स्थानात आहे कर्क लग्नाला. अशा तऱ्हेने तुम्हाला पत्रिका फिरवता आली पाहिजे, वाचता आली. पण दिस होरोस्कोप इज सक्सेस. म्हणून मी पहिल्यांदा क्लिअर केलं, मंगळावरती मूळच्या कुठल्या ग्रहाची दृष्टी आहे का, दॅट्स इट.
सर बघा. इथे हा बोला. असं समजा तर म्हणजे हे विचारतोय, फक्त माझी थ्योरी विचारतोय. समजा सिंह लग्नाला जर मंगळ मघा नक्षत्र असतं तर फलितामध्ये वेगळं झालं असतं का? पहिली गोष्ट म्हणजे हे कुठल्या नक्षत्रात मघा ही पूर्व आहे. आता सांगतो तुम्हाला मी. मघा नक्षत्राचं फलित तुम्हाला कुठपर्यंत वाईट माहिती आहे सांगा. वाईट. मग मी नवमाशाबद्दल सांगतो. हा सांग ना सर. नाही तुमचं वाईट मग वाईट नवांशात मत नाही काय? म्हणत मी. हा नवांशामध्ये नाही, ओरिजिनल याच्यामध्ये लग्न कुंडलीचाच विचार करताना. नाही सांगतो. नवमाशामध्ये आपण विचार करतो त्यावेळेला तो कर्क नवमाशी आहे का? येस सर. मंगळ कर्क नवमाशात आहे, तो धनांशामध्ये आहे. मघा नक्षत्राचा आरंभ पहिला सेनांशाने होतो, दुसरं चरण न्यायांशामध्ये आहे, तिसरं चरण विचक्षणांशामध्ये आहे, चौथं चरण धनांशामध्ये आहे. म्हणजे त्याला सूक्ष्मांश चांगले मिळालेले आहेत. गॉट इट? ओके सर. मिस्टर कुलकर्णी. येस सर. हा. जर ते आपल्याला माहिती नसतील तर आपण फलित देताना बऱ्याच वेळेला आपल्या फलितामध्ये गडबड होतं. when you speak about you calculate about the नवमांश कुंडली D9, त्यावेळेला तुम्हाला हा सारांश देणं गरजेचं आहे. ओके सर. हा. थँक्यू. तुम्ही मला तुमचा व्हॉट्सअप नंबर कळवला तर मी तुम्हाला 634 व्हिडिओ आहेत 1.5 तासाचे. त्याच्यामध्ये सगळ्या तऱ्हेची व्याख्याने आहेत, ती तुम्ही ऐकू शकता. चालेल सर. मला तुमचा नंबर व्हॉट्सअप नाही आहे सर माझ्याकडे. नाही तुम्ही आता व्हॉट्सअपने जॉईन झाला असाल ना. तुम्ही कुठल्या ग्रुपला आहात? नाही मी आज म्हणजे माझ्या याच ग्रुपला आहे आपल्या. हा. एक मिनिट सांगतो ग्रुपमध्ये. हरकत नाही, नंतर सांगा, काय घाई नाही. चालेल. बरं चला. एनीबडी एल्स? एनीबडी? आपले विद्यार्थी सांगा. सर हा बोला. सर या पत्रिकेत मंगळ पॉवरफुल झालेला आहे प्रथम हो. स्थानी, आणि येस. त्यानंतर पराक्रमामध्ये सूर्यगुरु आणि चंद्र शुक्र हे सगळे शुभ ग्रह आले. आणि येस. बुध आणि शनी हे बुध जरी स्वस्थानी असला, उच्चचा असला, तरी त्याच्यासोबत शनी त्याचा मित्रच आहे. हो. पण धनस्थानी शनी नसावा आणि त्याची अष्टमावर दृष्टी आहे, ओके. चतुर्थावर आहे आणि ओके. लाभेशावर आहे. बरोबर. हा. बरोबर आणि आहे. बरोबर आहे. आणि हा शनी आणि बुध हे दोन्ही मार्केश सुद्धा येतात आहे. हो बरोबर आहे. आणि राहू केतूच्या अंडरमध्ये सगळे ग्रह आहेत. हो. मी तुम्हाला असं म्हणायचं आहे का की ज्यावेळेला जातकाचा जन्म झाला त्यावेळेला राहूने कालसर्पयोग केला होता? यू मीन टू से दॅट? नाही नाही नाही. मग मी राहू केतूच्या मध्ये सगळे ग्रह आहे ना, म्हणून नाही मी नाही, बोलले. हरकत नाही. आय अग्री हा विथ हा यू. आता हा समजा की तुम्ही असं म्हणाल हा कालसर्पयोग आहे. आता मी हा. कालसर्पयोगाची 20 मोठे इंडस्ट्रियलिस्टची नावं सांगतो. नाही नाही, त्यातलं मी पहिलं नाही नाही, ऐका 1 मिनिट हा 1 हा. मिनिट. धीरूभाई अंबानींच्या कुंडलीमध्ये सुद्धा कालसर्पयोग होता. हो तर मग आपण असं म्हणायचं का की त्यांचा विकास झाला नाही? मुसोलिनी रशियाचा राजा, त्याच्या कुंडलीमध्ये कालसर्पयोग होता. तर हा कालसर्पयोगाचा पहिले भाग असा आहे मॅडम की राहू ह्याच्या सोबत कुठला ग्रह आहे का त्याच्यावरती नाही. इफेक्ट गोल सुद्धा त्यात प्लॅनेट. तर सोबत इथे एकही युती नाही राहू केतूच्या. बरोबर. बरोबर आहे ना? आणि नवमांश पण चांगला आहे सर. जर समजा 2 दिवस अगोदर 1 दिवस अगोदर जन्म झाला असता तर मॅडम केतुयुक्त चंद्र असता का? 2 दिवसानंतर केतुयुक्त चंद्र गेला असता मकर हो राशीला, हो नाही का? 2.25 हो. दिवसानंतर किंवा 3 दिवसानंतर. हम्म. पण मग ती केतू चंद्राची युती त्याला हानिकारक ठरली असती मानसिक. पण हो. इथे चंद्र शुक्राची युती आहे आणि जस्ट अरायवल आहे शुक्र. हम्म. चंद्र ऑलरेडी येऊन गेलेला आहे त्या राशीमध्ये. आणि हो. चंद्र शुक्राचं ज्या वेळेला हे युती होते ना, तर हा. चंद्र आला त्यावेळेला सुद्धा शुक्र तिथे होताच. हो अकॉर्डिंग टू गती त्या ह्याच्यामध्ये चंद्राचं जेव्हा आगमन झालं त्यावेळेला शुक्र उपस्थित होता आणि चंद्राची भेट झाली आणि चंद्र पुढे गेला त्यावेळेला याचा जन्म झाला. हो बरोबर. बरोबर. मग ती एक सर ह्या युती. शुक्राने त्याला बिझनेस मध्ये काय लॉस वगैरे दिला का मग? नाही 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 नाही, चांगला म्हणजे त्या शुक्राने उलट सुलट काम करून पैसे कसे कमवायचे
तस्करांश आहे तो. हा तेच What तेच is- तस्करांश असल्यामुळेच विचारलं सर. म्हणून मी शब्द वापरला, उलट सुलट काम करून पैसे कसे हा गेन हा करायचे, हो. हाऊ टू इम्प्रूव्ह. आणि आता सध्याच्या स्थितीमध्ये त्याच्या सप्तमातून राहू चालला आहे, अष्टमातून शनी चालला आहे, हो, आणि लाभेशातून गुरु आणि रवी चाललाय. तर हा तर येस. लाभच देईल. गुरु आणि रवी चांगला फळ देईल. पण मंगळ आणि शनीची दृष्टी अष्टमावर असल्यामुळे त्याचा कशा प्रकारचा लॉस झाला सांगतो असेल? तुम्हाला, सांगतो. मग शनी महाराज ज्या वेळेला कुंभ राशीमध्ये शततारका नक्षत्रात होते, त्यावेळेला ते मंगळाच्या समोरून जात होते आणि लग्नी केतू होता. हा बरोबर. आता आता राहू आहे ना, हो त्यावेळेला तिथे शनीचं भ्रमण कुंभ राशीतून होतं. तर त्यावेळेला कुंभ राशीतून असताना ज्या वेळेला 2 वर्षापूर्वी तिथे 10 अंशाला जेव्हा शनीचं भ्रमण होतं, त्यावेळेला 1 महिन्यामध्ये बरचस तणावामध्ये गेलं. प्रत्येक माणसाचं आयुष्य हे तणावाच्या अंतर्गत तणावाखाली असतं. तर त्याला किती वेळ, तर 1 महिना 1 अंश शनीची गती आहे. हो कळलं? हो आता मला थोडंसं, मी गेल्या वेळेला तुम्ही होतात की नाही माहिती नाही, पण मी तुम्हाला सूर्यावरून इत्यादी ग्रहांची ट्रान्झिट कशी पाहायची हे शिकवलं होतं. हो. तुम्ही नव्हतात गेल्या वेळेला. हम्म. तर ती ट्रान्झिट कशी पाहायची, तर त्यावेळेला सूर्य जेव्हा त्यामध्ये पदार्पण झालं, तर जेव्हा शनीचं भ्रमण एका राशीमध्ये असतं त्यावेळेला 2 वर्ष शनीच्या टचमध्ये येतं. हा नियम आहे. हो म्हणजे ज्यावेळेला एक तर एंट्रीला, मग त्याच्यानंतर सेकंड अपेरियन्स आहे दुसऱ्या वेळेला, आणि असे 2 जे काही भाग आहेत ते रवी तिथून जातो. त्यावेळेला शनीची गती ही अतिचारी असते. कळलं का मॅडम? हो हो सर. त्यावेळेला शनी अतिचारी होतो. मग अशा वेळेला जर समजा एखादा ग्रह समोर क्लच मध्ये आला, तर तो शनी आणि रवीच्या क्लच मध्ये समोरचा ग्रह जर शत्रू असेल, तर त्याला सांभाळणारा कोण नसेल तर फलित वाईटच येतं. जर त्याला सांभाळणारा ग्रह असेल, आता मंगळाला सांभाळणारा कोण आहे, तर सूर्य आहे, गुरु आहे. सूर्य हे हा त्याचे सूर्य. हे त्याचे बलवान ग्रह आहेत, बलवान मित्र आहेत. हो ते जर समजा तिथून प्रवास करत असतील तर त्यावेळेला मंगळाची हानी होत नाही. म्हणून जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो त्या पर्टिक्युलर डिग्रीला, तेव्हा तिथे त्या ठिकाणी 10 डिग्रीला रवी जेव्हा येणार असेल, तर तो महिना फेब्रुवारी महिन्याच्या, मार्च महिन्याच्या 1 तारखेनंतर ही परिस्थिती ओढावते. आता आपण जर बघितलं तर जानेवारी महिन्यामध्ये रवी कुठे असतो, तो मकरेला, बरोबर आहे. हो तर जानेवारी 14 ते फेब्रुवारी 14 मकरेला आलं. त्यानंतर 10 दिवस म्हणजे 24 तारखेच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये जातकाला शनी रवीमुळे अडचण येण्याची शक्यता आहे. जर समजा तिथे शत्रुग्रह असेल तर त्यावेळेला. पण तिथून प्रवास करताना शनी तिथे उपलब्ध असेल का, हा एक भाग आहे. हो सर. म्हणून ऍक्युरेसी तुम्हाला अकॉर्डिंग टू डिग्री कॅल्क्युलेट करून फलादेश करता आला पाहिजे. हो पण सर. शनी तर रवी आता हे, हा बोला बोला आता हा बोला. शनी जो धनस्थानाला बघतो आहे, हो, आणि बुधाला, म्हणजे बुध आणि शनी दोन्ही आलेच येस, करेक्ट कन्या करेक्ट राशीला. करेक्ट तर करेक्ट. त्याचं कसं, म्हणजे त्याला अडचणी येतील का धनामध्ये? हो, अडचणीमध्ये कसं सांगतो मला. आता शनी महाराज रेट्रोगेट होणार, बरोबर आहे. हो हो मी तुम्हाला एक नियम सांगतो, नियम ऐका. हा. बुध किती अंशाचा आहे मॅडम? 27. 27 27. त्यावेळेला शनी वक्री होणार नाही. हा आलं लक्षात? हो 27 अंशाच्या याच्यामध्ये ग्रह कधीही वक्री नसतो. हो 20 अंशानंतर शनी महाराज वक्री होत नाही, ते हो डायरेक्ट राशांतर करतील. हो आणि 20 अंशाला तिथे रेवती नक्षत्र असतं, तर तिथे वक्रीचा फटका बुधाला लागणार नाही किंवा शनीला पण लागणार नाही. कळलं? हो 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 सर. आता समोरून छान. जाणार आहे तर तिथे काही ना काहीतरी हानी पोहोचेलच, हे निश्चित. आता ती हानी कशी असेल, तर एखाद्या समजा पत्नी आजारी पडली तर कुटुंबात शनीमुळे, हो, धनस्थानामध्ये आर्थिक नुकसान झालं तर, कागदपत्राचा कारक बुध आहे
तो कागदपत्रामध्ये काही गोष्टी होऊ शकतात, व्यापारामध्ये चढ उतार होऊ शकतो. बुध हा व्यापाराचा आहे, प्रॉफिटमध्ये चढ उतार होऊ शकतो, नाही का. हो हो बुध हा लाभाचा कारक आहे ना, ते लाभार्थी आहे ना तो. हो 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 अशा तऱ्हेने तुम्ही जातकाला सल्ला देऊ शकता की विदिन दॅट पिरियड जेव्हा शनीच्या समोरून तुझा ग्रह चाललेला आहे शनी, तर त्यावेळेला अशा घटना होण्याची शक्यता आहे. मग शनीची जे 8व्या मधून तुम्हाला दशम स्थानावरती ती दृष्टी आहे आणि अधिक मॅडमनी सांगितल्याप्रमाणे 10वी दृष्टी ही शुक्रावर सुद्धा आहे, म्हणजे पंचम आहे. स्थानावरती. हो हो मग त्यावेळेला पंचम स्थानाच्या कटकटी होते. पंचम स्थानामध्ये पण काही घडू शकतं ना, हो हो नाही का. हो सर. एखादं मूल आजारी पडू शकतं, एखाद्या मुलाच्या ऍडमिशन साठी प्रॉब्लेम येऊ शकतो, अनेक प्रश्न असतात. पंचम स्थानात मित्रामध्ये फसवणूक होऊ शकते. फिफ्थ हाऊस रिलेटेड सगळे 12 काही गोष्टी पाहिल्या जातात तिथे पंचम स्थानावरून. त्या पंचम स्थानातील गोष्टी तुम्हाला तिथे तिथे तो हे लागेलच निर्णय किंवा फलादेश. थँक्यू सर. थँक्यू. आता असं आहे मॅडम की जेव्हा मेषेला शनी जाईल त्यावेळेला ह्या जातकाला प्रश्न उपस्थित जास्ती होतील, कारण तो रवी समोरून जाणार आहे, गुरु समोरून जाणार आहे. हो आणि जेव्हा मेषेला भ्रमण करेल त्यावेळेला मेष नवमाशच असेल, तिथे शनी तस्करांश मध्येच असेल आणि पुढचा गुरु जो आहे तो अभयांशामध्ये असेल. आयुष्यभर जिथे ज्याला ब्लेसिंग मिळालेलं आहे त्याच्यामध्ये शनी तस्करांश मध्ये जाऊन ती ब्लेसिंग काढून घेणार. बापरे. येस इट इज. पुन्हा मंगळाशी पण केंद्र करेल ना सर. नाही, मंगळाशी केंद्र कसं आहे, त्रिकोण करेल. नाही त्रिकोण. हा त्रिकोण म्हणजे मंगळाशी पण संबंध आला आणि नाही, मंगळाशी संबंध येणार तो त्रिकोणातला आहे. पण खरी जी हे आहे आरंभ, मेषेला शनी गेल्यानंतर आरंभ असा आहे की पहिला तो क्लच मध्ये पकडेल गुरुला. हो गुरु वर्गोत्तम आहे ना आणि अभयांशामध्ये आहे. बघा, गुरु अभयांशामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी ब्लेसिंग मध्ये दिवस काढलेले आहेत सगळे. ती कृपा दृष्टी. व्हॉट इज ऍक्च्युली अभयांश म्हणजे कृपा. कृपा. ती कृपा निघून जाईल तस्करांश मध्ये शनी आल्यानंतर. समथिंग विल हॅपन रिलेटेड 6th हाऊस, गव्हर्नमेंट प्रॉब्लेम. हो आणि तो मेषेतच आहे ना, म्हणजे मंगळाला पण त्रास होईलच ना. हो, मंगळाला त्रास नाही होणार, जातकाला स्वतःला त्रास होईल. नाही नाही, मंगळाला त्रास नाही. नाही नाही, ऐका, दृष्टीची विचार केला आपण तर 10वी दृष्टी 6th स्थानावर जाईल. त्याला लिटिगेशन्स आहे, सरकारी काही जे जुर्माने असतात, काही त्रास असतो किंवा काही पेनल्टी असते, अशा गोष्टी होतात. हो सर. आपण करतो. हो असं आहे. बरं, आणखी तुम्हाला काय विचारायचं आहे? थँक्यू. महागड्या क्लासला फसू नका, फसू नका, फसू नका, फसू नका. महागड्या क्लासला फसू नका. 18,500च्या शास्त्री परीक्षेला फसू नका. आता शास्त्री परीक्षा मी बोला बोला. तर आता इथे आपण बघितलं लग्न, राहू, बुध आणि गुरु हे 4 ग्रह बरोबर जी म्हणतोय म्हणजे लग्नाला 33 गुण आहेत. नंतर तृतीय स्थान बघतो आपण, गुरु रवी तिथे 29 गुण आहेत. दशमाला 39 गुण आहेत सगळ्यात जास्त. लाभाला 32 गुण आहेत आणि व्ययस्थानात 30 गुण आहेत. त्यामुळे ह्या 5ही स्थानांना तिथे त्यांनी मार्क दिलेले आहेत. म्हणजे 5ही स्थानात गुण पण अष्टक वर्गाने पण दिलेले आहेत. आणि शुक्र आणि चंद्र धनु राशीत आहेत. म्हणजे तिथे अष्टक वर्गामध्ये 19 गुण असले तरी पण शुक्रानी आणि चंद्रानी त्या राशीला 9 गुण दिले. व्हेरी फाईन. त्यामुळे तिथे तो म्हणजे जरी त्या पंचम स्थानाला कमी असतील तर ते दोघांनी धनुराशीत 9 गुण म्हणजे 9 गुण देणं म्हणजे मॅडम फक्त 3च गुण कमी आहे. 12च्या 12 गुण तर कधी येतच नाही. आणि त्यांनी दोघांनी 1 गुण दिलेलाच
आहे. गुरुनी पण त्या राशीत गुण दिलाय, रवीनी पण एक गुण दिलाय. या सगळ्या या चारही गुरु म्हणजे ग्रहांनी पण एक एक गुण त्या राशींना दिलेलाच आहे. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. म्हणजे असं कॅल्क्युलेशन करायला हवं आपल्याला. हो. बर, आणि क्षेत्र कुंडलीमध्ये तर लग्नाला 37 गुण आहेत. व्हेरी फाईन. तर मग अशा तऱ्हेने तुम्ही आता जो काही विचार करता आहात, कुंडली कशा रीतीने सक्सेस झाली. अडचणी हा हो बऱ्याच लोकांना येत असतात, पण हो एवढ्या लहानपणी स्वतः इंडस्ट्रियलिस्ट होणं, चांगले विचार करणं, चांगलं डेव्हलपमेंट करणं, कधीतरी काही सगळी वसुली जी आहे ते शनीचं भ्रमण अवश्य पाहावं, हो. हे शनी निश्चित आणि आहे. मंगळाचं कुठे होईल त्या वेळेला. Yes. बाकी तो व्यवस्थित म्हणजे सगळे शुभग्रह तर शुभच देणार आहेत, पण मुळात सगळे आणि शुभग्रह आहेतच. आणि ग्रहाचं जे काही मुवमेंट आहे मॅडम, आपण हो स्टँडर्ड मुवमेंट जी आहे ती शनीला 30 दिवसाची आहे, एका हो अंशासाठी. हा, एक महिना. आणि आणि मंगळाला जी आहे ते साधारणतः आपण जर पाहिलं तर एक 26 तास पण आहे, 30 तास पण आहे. हो इट इज इन आवर्स. हो एखादी घटना आवर्स मध्ये होईल, एखादी घटना हो दिवसांमध्ये होईल. हो. शनीच फक्त त्यावेळेला काय देईल तर थोडासा हो, एखादा फटका देणार आयुष्यात. नाही मग ते तिकडे काही ते केलेलं अडचणी कर्म असेल संकटे ना, काही नाही. हा, हो केलेलं जे काही आहे ते हो तिथे निष्पन्न होईल. हो. अशा पण गोष्टी तिथेच आहेत. आता गुरुची जरी आपण नवी दृष्टी धरली तरी ती लाभस्थानावर येते, आणि रवीची दृष्टी धरली तर व्ययस्थानावर येते. तिथे पण मार्क चांगलेच आहेत, आणि मुळात लाभस्थानात कोणताही ग्रह नाहीये. त्यामुळे तसा गुरु आणि रवी सुद्धा 9व्या दृष्टीने 10व्या दृष्टी म्हणजे 10वा स्थान ते पण बलवानच आहेत ना. म्हणून तर आता असा हो विचार केला तर जातक हा चांगल्यापैकी यशस्वी का झाला लहान हो वयामध्ये. आपलं हो वय लहान वय, हो हो पण तो जे काही कॅरेक्टर आहे ते लग्नावरती अवलंबून आहे. लग्नेश हो गुरुयुक्त. आपण नेहमी वाक्य काय वापरतो, लग्नेश हो कोणासोबत आहे. आहे. हो हो इट डिपेंड. हो लग्नेश जर शनी सोबत असेल, परवा पत्रिका आपण पाहिली नाही, हो हो हो. वृश्चिक लग्न, वृश्चिक लग्न ते खूपच ते डॅमेज झाली होती. किती हॉरिबल पत्रिका होती. हो हो आणि हो नंतर 200 कोटी रुपये मिळाले हो आफ्टर 22 इयर्स. हो हो असं आहे ना, हो हा फरक पडतो. हो. जे पण इथे फळादेश तुम्हाला. राहू एकटा आहे त्यामुळे तेवढा त्रास देणार नाही ना. येस, मूळ कुंडली चांगली असेल म्हणून तुम्ही हो काय हो सांगितलं, हो. लग्नावरती एकाही ग्रहाची दृष्टी आहे का, मंगळावरती एका नाहीये. ग्रहाची दृष्टी आहे का, तर नाही. दॅट नाहीये मीन्स नाही द फर्स्ट नाही हाऊस इज नाही. व्हेरी सेफ. इट इज व्हेरी सेफ. कुठलं स्थान हे सेफ आहे त्याला फार महत्व आहे. भाग्यस्थान हे बघा तुम्ही, हो सेफ आहे, त्याला गुरुची आणि रवीची दृष्टी आहे. हो इट इज बेटर, गुड हो. वन. ती पण शुभ लाभस्थान, दृष्टीच आहे ना. yes. हो चंद्र आणि शुक्र पाहतोय लाभस्थानाला, पण शनी पण पाहतोय. म्हणजे लाभस्थानामध्ये हो. चढ उतार येतील, अप्स अँड डाऊन. येतील चतुर्थ येतील. स्थानामध्ये हो अप्स अँड डाऊन निश्चित आहे, पण लग्नस्थान हो हो आणि निश्चित आहे. येस, लग्नस्थान एकदम भाग्यस्थान. सिक्युअर्ड आहे. येस, तसं षष्ठस्थान पण आहे का बघा, केतू आहे फक्त. हो तिथेही केतू केतू आहे. एकटाच आहे. दशम स्थानावरती कुठल्या ग्रहाची दृष्टी हो. आहे का? नाही, नाही नाहीये नाहीये ते. नाही. म्हणजे 10th हाऊस पण सेफ आहे ना, हो केंद्रस्थान हो आहे ना. केंद्रस्थान आहे. हा. असं सगळं कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणून कुठली स्थानं दृष्टीने हानिकारक झालेली आहेत का, कोणती स्थानं दृष्टीने बचावात्मक आहेत का, आणि ग्रहांची जी दृष्टी आहे ती पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. मग त्या दृष्टीमुळे हो. सुद्धा काही स्थाने जी आहेत ती निश्चितच डॅमेज होतात. तर त्यावेळेला त्या स्थानांचा आपल्याला विचार करायचा असतो. हो. बरं, उद्या चव्हाण मॅडमचा क्लास आहे विनामूल्य, तर सगळ्यांनी उपस्थित यावं, राहावं ही विनंती आहे. सर मी एक बोलू का हो, सर? बोला बोला. हा सर, 18,000 का तुम्ही सुरुवातीला 11,000 18,000 नाही देणार. सर बोला. तुम्ही मग सुरुवातीला म्हणाला होतात की आपण या कुंडलीमध्ये हर्षलाचा पण विचार करायचा आहे म्हणून. म्हणजे हर्षलाचा पण करूया असं हा म्हटलं. करूया.
करूया. सुरू. हर्षल तर जन्मकुंडलीमध्ये चतुर्थात आहे, मंगळाची दृष्टी आहे त्याच्यावर, आणि त्याला हो नवमांशामध्ये लग्नात आलेलं आहे, त्याला नृपांश मिळालेला आहे हर्षाला. बरोबर आहे. हा सर. येस. आणि रवीला सर लग्नेशाला उग्रांश मिळाला आणि तो कुंभ नवमांशाचा. मग त्याचं काही कसं म्हणजे तो लग्नेशाला म्हणजे रवीला लग्नेशाला म्हणजे म्हणजे रवी आहे ना लग्नेश. रवी, हा रवीला. हा हा तर उग्रांश म्हणजे शनीच्या कसं मॅडम नवमांशात आलेला आहे, की नाही सतत शनीच्या काय नवमांशात. नाही नाही, शनीचे मकर आणि मकरेचा एकच स्वाती नक्षत्रातला जो नवमाश आहे तो शुभ आहे, मकर नवमाश, बाकी नाही. हो कळलं का? मग नाही, आता त्यामध्ये कुंभ नवमांश मिळालाय ना सर रवीला. हा ऐका ना, उग्रांश म्हणजे हा सर, हा बोल. काही ना काहीतरी घडामोडी ज्या निगेटिव्ह असतील त्या रवीमुळे होऊ शकतात. तो लग्नेश आहे ना. आता कधी हो कधी सर, हो. मला लेबर आहे, काही वेळेला काही अंतर्गत घरातील गोष्टी असतील, तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीला जीवनामध्ये तिथे उग्रता निर्माण होऊ शकते आणि रवीमुळे ती होईल. मग उग्रांश हा पॉझिटिव्ह पार्ट नाहीये, ओके सर. तो निगेटिव्हच नाही, आहे. हा तेच हा सर. दुसरा भाग असा आहे, हर्षलच्या बाबतीत तुम्ही आता विचारलं तर हर्षल हा हा सर. ऍक्च्युली टेक्निकल अँड टेक्नॉलॉजीचा प्लॅनेट आहे. हो तर त्या ठिकाणी चतुर्थामध्ये असल्यामुळे मंगळाची केंद्रयोग आहे हे निश्चित तुमचं म्हणणं. मंगळ त्याच्यावरती हो योग करतो. हो दृष्टी टाकते. हो Yes. तर अशा वेळेला त्या ठिकाणी घरच्या लोकांच्या फोर्समुळे त्या हर्षलने त्याला टेक्नॉलॉजीमध्ये आणलं आणि ऋषिकेचा हर्षल हा निश्चितच सायन्स रिलेटेड एज्युकेशन देतो. ओके. आणि ते इट इज डिपेंड अपॉन द हाऊस, कोणत्या स्थानात आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. राशी ही वृश्चिक आहे, तर त्या ठिकाणी निश्चित तुम्हाला हर्षलचा विचार करताना म्हणजे कुटुंब स्थानात आहे म्हणून घरच्या लोकांच्या फोर्समुळे, आग्रह प्रेशरमुळे त्यांनी ओके. आपण विचार करतो ना कुठल्या मार्गाला शिक्षण घेऊ, काय हो करू. हो सर. हो आणि हो हो. तसंच चतुर्थ स्थान हर्षलचं, हे घरामध्ये सगळे लोक उच्च शिक्षित आहेत. सगळेजण त्या काळी जन्मलेली जी 80-81 सालची जी माणसं आहेत, ही सगळी टेक्निकल, टेक्नॉलॉजी, IT या इंडस्ट्रीमध्येच जास्तीत जास्त प्रवास करतात, शिक्षण घेतात. बघा तुम्ही अच्छा. 80 हो सर. ऑनवर्ड्स जेवढे लोक जन्माला आलेले आहेत त्यांचा संबंध विज्ञान शाखेशी आलेला आहे. कारण हर्षल वृश्चिक राशीत आहे म्हणून. Yes. आणि 80 नंतर तुम्ही बघितलं तर नंबर ऑफ डेव्हलपमेंट इलेक्ट्रिक मध्ये, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये झालेले आहेत. हर्षल हा हो सर. नेहमी रिसर्च प्लॅनेट आहे. कळलं? ऑल काइंड्स हो ऑफ टेक्नॉलॉजी इट इज अंडर युरेनस. बर सर हर्षल, हा बोला. आता चतुर्थ स्थानात हर्षल आहे. हो आपण मगाशी केंद्रयोगाचा विचार करताना असं म्हटलं की मंगळाच्या पुढे चौथ्या घरात जो ग्रह असेल बरोबर. त्याच्यावर मंगळ जास्त इफेक्ट करतो. पण हो आता हर्षल त्याच्यापेक्षा जास्त पॉवरफुल असल्यामुळे येस मंगळापेक्षा आपण इथे बरोबर. असं म्हणायचं का की चतुर्थ स्थानातून म्हणजे करेक्ट. घरच्यांच्या जास्त दबावामुळे तो या साईडला गेला. मी उत्तर देतो तुम्हाला त्याचं फार चांगल्यापैकी सायंटिफिक उत्तर. बघा असं आहे की एखादा बुलडोजर आहे, हा. तो एखादी बिल्डिंग तोडू शकतो. हो. बुलडोजरला कोण तोडू शकतं? नाही. नाही. मग आता मंगळ हा बिल्डिंग आहे हा. आणि हा आणि हर्षल हा बुलडोजर आहे. काय म्हणणं आहे तुमचं? नाही, म्हणूनच म्हटलं की हर्षला जास्त शक्तिमान असल्यामुळे यू इथे यू उलटा नियम लावायचा. यू क्लिअर इट. म्हणजे तुम्ही त्याला उत्तर द्या की मंगळ बलवान का हर्षल बलवान, कोण हर्षल कोणावरती हा. कुस्ती कोण खेळणार आहे तर मंगळ. पण हर्षल बरोबर चालणार नाही. हा तेच. असं आहे. म्हणजे वैर कोणावर करावं हा. तर हर्षलशी तर मंगळाने करूच नाही. हर्षलच्या युतीमध्ये मंगळ असेल तर मंगळाचा निभाव लागत नाही. हा. इन शॉर्ट अशी सुद्धा विचारधारा आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेली आहे की कोण टिकेल. अन्नपचन करण्यासाठी सुद्धा काही गोष्टी चांगल्या खाव्यात तर अन्नपचन चांगलं होतं. पण जर समजा तुम्हाला पचत नसेल तर तसं ते मंगळाला हर्षल पचणारा ग्रह नाही.
मंगळाने जर गुरुशी केंद्रयोग केला तर एक वेळेला गुरु त्याला एक्सक्यूज करेल, हर्षल एक्सक्यूज करणार नाही. हर्षलकडे ती प्रतिमा नाहीये माफ करायची. हर्षल त्याला पनिश करेल. हा मॅडम. हो सर, हो सर, कळलं. ओके, फाईन, थँक्यू सर. थँक्यू. नेक्स्ट. अशा प्रश्न उत्तरामधूनच तुम्हाला चांगलं ज्योतिष शिकता येईल. जे सांगतात गप्प बसा, प्रश्न विचारू नका, तिथे जाऊ नका. कळलं? प्रश्न विचारणं तर 4 लोकांना कळतं आणि गरजेचं आहे. आज शिंदे मॅडम काय बोलत नाही, कुलकर्णी गप्प आहेत. सर ऐकतोय सगळं. मग तुम्ही विचार मांडा. मंगळासोबत आता सर तुम्ही जर म्हटलं मंगळासोबत हर्षल प्लुटो जर असतील समजा लग्नामध्येच आत्ता या कुंडलीचा विचार जर केला. सांगतो तुम्हाला, एक मिनिट येतो मी तुमच्या प्रश्नाकडे येतो. तुम्हाला कधी असं आढळलंय का की मंगळ हर्षलची युती झाली, प्लुटो हर्षलची युती झाली? नाही. कधी पत्रिका प्लुटो हर्षलची युती आहे सर, माझ्या पत्रिकेतच आहे. हा, माझा तिथे काय आहे, प्लुटो कसला कारक आहे? ब्लास्टचा. कसला? ब्लास्ट नष्ट करणे, अनएक्सपेक्टेड घटना, स्फोटाचा कारक, अनएक्सपेक्टेड घटना. म्हणजे ज्याला म्हणतो अकस्मात एखादी घडामोड होणं आयुष्यामध्ये. अगदी. आणि ती स्फोटक होणं. आता ती कुठल्या स्थानात कुठल्या राशीशी संबंधित आहे? सिंह राशीची समजा लग्नामध्येच ना, लग्नामध्येच मंगळ मग आता त्या ठिकाणी तुमचा कल हा जरी स्फोटक असला तरी सुद्धा त्यामुळे तुम्हाला कधी कधी लोकांपासून अलिप्त राहायला लागतं का? हो. मग स्फोटक विचारांचा मनुष्य लोकांमध्ये मिसळू शकेल का? लोक त्याला स्वीकारतात का? नाही स्वीकारत. अपराध याला फरादेश म्हणतात. येस सर. विचारात बेधडक असतो आणि चुकीचं चालत नाही, म्हणून मग ते नाही. पण त्याच्यामध्ये बघा असं आहे, पत्रिकेमध्ये यश कोण कमावतो तर लग्नी गुरु कमावतो. मान कोण कमावतो? लग्नी गुरु कमावतो, रवी कमावतो, मंगळ नाही कमावतो. रिस्पेक्टेड प्लॅनेट जे आहेत ते सूर्य आणि गुरु आहेत, त्याला मानवंदना केली जाते. इत्यादी ग्रह जे आहेत त्याला तेवढा सन्मान मान मिळत नाही. आणि काय काय मग लावतात डॉक्टर बिक्टर, ते ओढून ताणून मान घेतात. शास्त्री बिन झालेले लोक शास्त्री, न झालेले शास्त्री. आता मी पुढे त्या मॅडमना सांगितलेलं आहे कॅनडाच्या की शास्त्री परीक्षेचे शास्त्री लावायला सुरुवात करा, परीक्षा द्या किंवा नका देऊ. हा बेधडकपणा जो आहे तो माझ्याकडे पण आहे. येस सर. मला आपलं बोलणं झालं नव्हतं, फक्त पुण्यामध्ये मी जे आलं आपलं बोलणं नव्हतं झालं, पण त्या एका कार्यक्रमामध्ये पण होतं सोबत आपण. बोला. कवटेकर मॅडमला सांगितलंय की तुम्ही डॉक्टर लावा बिंदास. नाही डॉक्टर नाही, शास्त्री. सर कसं काय शास्त्री? बघा ते स्फोटक कार्यक्रम म्हणाला सर. ते आता तुम्ही डेडिकेट आहात, तुम्हाला नाही पटणार. सर मी कर्क लग्न आहे, त्याच्यामुळे नाही पटत मनाला. फक्त पैसे दान करणं पटत. हो ना, जे आहे ते देऊन टाकायचं, घेणं माहितीच नाहीये. आता 18,000 देऊ नका म्हणजे झालं. हा नाही सर, आता कशाला देऊ? जाऊ द्या झाला, ठीक आहे, हरकत नाही. बुधाने चंद्राला फसवलेलं आहे, असं आहे. कळलं? मिथून बुधाने चंद्राला फसवलंय. ते दोघंही बुध आहेत आणि ते दोघं एकमेकाला चोराला म्हणे उंदराला मांजर साक्षी, मांजरेला उंदर साक्षी अशी असं आहेत ना. हो, काय करणार होते, फसले गेले. दोघंही ब्रॅकेटमध्ये असतात, इंटू ब्रॅकेट. एकाचं ब्रॅकेट बुधाकडे, मिथुनेकडे, एकाचं ब्रॅकेट कन्येकडे. ते लोकांना ब्रॅकेटमध्ये टाकतात, इंटू ब्रॅकेट. माझा पण कन्येचा बुध आहे, पण काही फायदा नाही झाला सर. नाही, पण चंद्र नाही ना. चंद्र असता तर तुम्ही त्याच्यावरती मात केली असते. तसंच झालंय. बोला. तर हा गोचरीचा जो शनी आहे
तो आता हा इकडून मेषात जाणार आणि हा मग इकडून तर सगळीकडून थोडा थोडा त्रास तो त्याला देणारच ना. हा, मग तेव्हा त्याचं वय काय असेल बघा तुम्ही, वय कन्सिडर करा ना. एक राऊंड शनीचा झालेला आहे, 1.5 राऊंड झालेला आहे, म्हणजे वय वर्ष आता किती आहे. आणि मेषेला जेव्हा जाईल त्यावेळेला त्याचं वय काय असेल, त्यावेळेला थोडस त्याने थांबलं पाहिजे. हा. त्यांनी रुकावट केली, खेद आहे, असं आहे ते. कळलं? हो सर. शनी स्टॉपर आहे. सर एक विचारू? हा बोला. सर या पत्रिकेमध्ये आत्मकारक आणि अमात्यकारक दोन्ही एकत्र आहेत धनस्थानामध्ये, आणि दोघंही मार्केश आहेत. तर बुधाची बुद्धिमत्ता आणि शनीने जास्त चिकाटी दिल्यामुळे उद्योगाकडे वळले. आणि दुसरं म्हणजे परिवर्तन योग पण आहे गुरु आणि शुक्राचा. गुरु शुक्राचा परिवर्तन योग आहे. तर आत्माकारक जो आहे त्या ठिकाणी फार महत्वाचा ग्रह आहे. सगळ्यात लार्ज देशाचा कुठला ग्रह आहे? तो बुध आहे ना. व्यवसायामध्ये कल त्यामुळे दिला. हो सर. बुध आहे सर. बुध आहे ना. होय. पोदार हो मॅडम, सर. युअर ओपिनियन. हो सर. तुम्ही आज काय बोलतच नाही. सर मगाशी तुम्ही एक पॉइंट म्हटलं ना की गुरु अभयांश मध्ये आहे आणि शनी जेव्हा मेषेला येईल तेव्हा काही गोष्टी घडतील. तर एक पॉइंट असं म्हणजे जसं असं मी असं ऐकून आहे की वयाच्या 35 पर्यंत आपल्याला आपल्या आई वडिलांचे ब्लेसिंग आणि आपणही काही गोष्टी ही पॉझिटिव्हिटी हे केल्या त्या पोचतात. पण आपल्या आई वडिलांचे ब्लेसिंग आणि हे इतरही जे ब्लेसिंग असतात ते काम करतात. पण 35 नंतर जर आपण त्याच्यामध्ये काही भरपाई नाही केली किंवा त्याच्या आधी, तर मग आपल्याला हा शनीचा स्ट्रोक नक्की लागणार. तर हे मात्र क्लिअर होतं. आणि सर कसं आहे 1-5-9 मध्ये अग्नितत्वच आहे आणि लग्नी सिंह राशी आणि परत मंगळ म्हणजे सत्ता कोणाची हा प्रश्न निर्माणच होत नाही इथे. हे सांगायची बरोबर. गरजच नाही वाटत, कारण लग्न सुद्धा राज्यवंश मध्ये लग्न वर्गोत्तम आहे. ते यस, एक छान चांगला बरोबर पॉईंट आहे. आहे. मंगळ धनांश मध्ये मंगळाची कोणावरही दृष्टी नाहीये, हा खूप छान पॉईंट. यस यस. कोणावर अशीही कोणाची अशी निगेटिव्ह अशी दृष्टी नाहीये. सो म्हणजे स्वाभाविकपणे हे खूप स्ट्रॉंग झाले, लग्न खूप स्ट्रॉंग झाले. करिअर ओरिएंटेड पत्रिका आपण या पत्रिकेला म्हणू शकतो. यस पण यस काही यस. प्रॉब्लेम्स येतील हे तर कन्फर्म आहे. ते त्याच्यानंतर आता काय. इंजिनिअरिंग मध्ये हा जाण्याचं बोला बोला, हा बोला बोला. यू हा स्पीक इट. आणि इंजिनिअरिंग मध्ये जेव्हा धर्मत्रिकोणात 1-5-9 हा अग्नितत्व असतो. शिवाय इथे भाग्येश लग्नात आहे, हा तर स्ट्रॉंग पॉइंट आहेच. आणि पंचमामध्ये देखील धनु राशी आहे, ती पण अग्नितत्वाची आहे. आणि हा पंचमेश गुरु रवी म्हणजे टेक्निकल पॉइंट ऑफ व्ह्यू हे खूपच स्ट्रॉंग झालं. आणि मंगळाचा संबंध, रवीचा संबंध हा मेकॅनिकल इंजिनिअरिंगशी डेफिनेटली दाखवतो. त्यानंतर तुम्ही जे म्हटलं की हर्षल नेपच्यून जरी चतुर्थात असले तरी त्यांना नवमांश पण चांगला भेटलाय. त्यामुळे मंगळाच्या चतुर्थात म्हणजे चतुर्थाचं एका दुसऱ्या पॉइंट ऑफ व्ह्यू काही प्रॉब्लेम्स निश्चितच आहे. जसे शनी मंगळाची दृष्टी इथे आहे हो आणि हो. प्लस कर्केचा राहू आहे. सो कुठे ना कुठेतरी प्रॉपर्टीच्या रिलेटेड, आईच्या रिलेटेड आणि घराच्या संदर्भाच्या या पॉइंट ऑफ व्ह्यू या जातकांनी काही प्रॉब्लेम फेस केलेलेच असतील. पण टेक्निकल बरोबर. पॉइंट ऑफ व्ह्यू जाण्यासाठी हे खूप चांगले योग आहेत त्या पॉइंट ऑफ छान व्ह्यू त्या छान. जातकाला. सांगतो हो सांगतो. असं एक आता छान पॉइंट आहे. नाही नाही नाही, ऐका ऐका, आणि मग तुम्ही परत बोला, स्विच ऑफ करू नका. असं आहे मॅडम, चतुर्थातले प्रश्न जे आहेत ना, ही जॉईंट फॅमिली आहे 8 लोकांची. आता 8 येस सर. लोकांच्या फॅमिलीमध्ये अनकम्फर्टेबल वाटतं की नाही? बरोबर असतं सर. हा हा चतुर्थाचा मुद्दा मी तुम्हाला सांगितला, तुम्ही मला सांगितला. नाव यू स्पीक. येस येस सर. नाव कारण नाव यू स्पीक. मंगळाची चौथी दृष्टी ज्या ज्या ठिकाणी असते ना सर, त्या जातकाला अगदी राजमहालामध्ये जरी घेऊन ठेवलं तरी सुद्धा हा जातक तिथे काही ना काहीतरी डिस्टर्बन्स असतं किंवा स्वतःच्या घराच्या बाबतीत ते समाधानी नसतात. असं प्रॅक्टिकली मी पाहिलंय की बरोबर. का त्यांना ते समाधान भेटत नाही. त्यांचं स्वतःचं असं त्यांच्या तोंडी मी ह्या गोष्टी ऐकल्यात की नाही मला घरातच जावंसं वाटत नाहीये किंवा रिनोव्हेशन केलं, छान घर केलं, पण तरी सुद्धा अशी त्यांची फिलिंग येते की मंगळाच्या चौथ्या दृष्टीमध्ये चंद्र आहे तर आईशी यस. जमत नाही किंवा घराच्या बाबतीतले त्यांना काहीतरी प्रॉब्लेम जाणवतात. हे डेफिनेटली घडतं. चौथं स्थान हे माणसाचं अंतःकरण देखील दाखवतं. खरं तर इथं वृश्चिक राशी त्यात ती मूळ गूढ आहे. त्यामुळे या जातकाला समजून घेणारे फारच क्वचित असतील. कारण सिंह लग्न म्हणजे की तुम्हाला फणसाच्या आत जावं लागतं. त्याच्यासाठी यस. तुम्हाला काटेरी आवरण क्रॉस करायला लागतं, मगच तुम्हाला आतले घरे बघायला भेटतील. हे यस. कन्फर्म आहे सर. सॉरी माझं काही चुकलं असेल तर. नाही नाही, बरोबर पण बरोबर. हे नाही आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना बोलण्याचे मी अधिकार दिलेले आहेत. आता मी एक गोष्ट सांगतो, कालची घटना. हो सर. शिवलग्न
धनामध्ये मंगळ आणि अष्टमात शनी. 3:30 वाजता नवरा आत्महत्या करायला निघाला. बापरे. 3:30 AM, कारण कलह झाला म्हणून. पण तरी सुद्धा असे कलह का होतात, तर आता मिनेला शनी चालू आहे येस सर. आणि धनात मंगळ मूळचा आहे आणि धनात शनी मूळचा आहे अष्टमात. अच्छा. आणि बरोबर. सोबत चंद्र सुद्धा आहे, शिव लग्न आहे. मग अशा वेळेला त्या ठिकाणी अशा घटना जर तुम्ही आता म्हणताय, तर त्याप्रमाणे गोचरीचा प्रभाव जो आहे तो निश्चितच जातकाच्या जीवनामध्ये तिथे विचार येतो, तसा घडतो आणि त्यावेळेला मनुष्याला प्रॉब्लेम फेस करावे लागतात. येस सर. तर एनिवे, व्हेरी नाईस. आणखी कोणाला बोलायचं असेल तर अवश्य बोला, विचारा, पण चांगले प्रश्न विचारा, काहीतरी फंटूस विचारू नका. लोकांना थँक्यू कळलं सर. पाहिजे. थँक्यू मॅडम, थँक्यू. त्याचा माझा अभिप्राय घेऊया आणि नवीन क्लास चालू होणार आहे. आता मी दुसरं एक आभा मंडळ पण शिकवणार आहे, आणखी दुसरं पण क्लासेस करणार आहे सुरू. सगळ्यांनी यावं. महागड्या क्लासला कुठेही फसू नका. आता आम्ही शास्त्रीय परीक्षेचे पण क्लास घेणार आहोत. ज्यांनी परीक्षा दिली त्यांनी सुद्धा यावं, नाही दिले त्यांनी पण यावं. सर परीक्षा पुढच्या वर्षी देणार आहे 27 मध्ये, त्याच्यामुळे तुमच्या क्लासला तर येणार सर. भांडी घासणाऱ्याची पत्रिका जेव्हा काढतील ना त्याच्यानंतर तुम्ही जा. हे भांडी सर घासणारा आता ते ज्योतिष परिषद मंडळाचे सर लेक्चर्स आहेत, ते दिव्यांग विषय आणि भांडी घासणारे आणखीन त्या सगळ्या त्याच्यावरती त्यांची लेक्चर्स आहेत सर. त्यांनी आता लेक्चर्स ठेवली आहेत सर 12 जुलै पासून. 12 जुलै पासून शनिवार रविवारी असं 7 का 8 लेक्चर्स आहेत टोटल. त्याच्यातले एक फक्त गणिताचं आहे आणि एक परिचयाचं आहे, बाकी सगळे हे विषयांवरती आहेत सर. दिव्यांग आणि पेड आहेत का ते? पेड आहेत का? ते माहिती नाही मला. ते लिंक पाठवणार आहेत ते, ज्या विद्यार्थी परीक्षेला बसले किंवा त्यांनी पैसे भरलेत, म्हणजे मॅडमनी आम्हाला सांगितलेलं आहे. ते लिंक त्यावेळेला पाठवतील. 12 जुलै पासून सुरू आहेत. मी एवढ्यासाठी विचारते की हे भांडे घासणाऱ्याच्या याच्यात काय सांगणार आहेत? माहिती नाही हो ना. लिंक असेल. मी लिहिणार आहे की मला एक कामवाली पाहिजे असं लिहितो मी. कृपया कामवाली पाठवणे. म्हणजे काय सांगणार सर त्या कुंडलीमध्ये, ते मला ऐकायची जास्ती उत्सुकता आहे. मी पण म्हणून ऐकणार आहे मी ते लेक्चर्स. आम्हाला सांगाल मॅडम? हो हो, नक्की नक्की चालेल, ठीक आहे. बरं, आता चव्हाण मॅडम जरा तुम्ही अभिप्राय द्या, मग कुबल मॅडम समारोप करतील. 9 o'clock. हो सर, अतिशय सुंदर झाला आणि लोकांनी पण छान प्रश्न विचारले आणि उत्तरही छान दिली. खास करून पोद्दार मॅडमनी अगदी छान सांगितलं. हुशारच आहेत त्या. हो, हुशारच आहेत, प्रश्नच नाही. सरांची कृपा मॅडम. हो, आणि जास्त आहे त्याच्यामुळे चांगलं आहे. चतुर्थ स्थान चांगलं सुस्थितीत असणं हे मानसिक समाधानासाठी तरी चांगलं गरजेचं आहे. अन्यथा म्हणजे सगळे असूनही शांत झोप अशी मिळत नाही. असं चतुर्थ स्थान इथे जास्त बिघडलेलं आहे आणि अष्टम स्थान पण बिघडलेलं आहे शनी मंगळाच्या दृष्टीने. हे 2 बिघडलेले इथे आहेत आणि आता पण सध्या मंगळाची दृष्टी चतुर्थावर आहे. तर चतुर्थ स्थानात मंगळ बघत असताना घरात क्लेश, वाद, मंगळ तिथे स्वस्त बसणार नाही जिथे जिथे दृष्टी टाकतो तिथे. तर त्यामुळे ही कुंडली आणि मंगळ हा पॉवरफुल एवढा झालाय, कितीही संकट आली तरी त्याची झेलायची ताकद आहे त्याच्याकडे. त्यामुळे मंगळ हा तिथे एवढ्या सगळ्या कुंडलीमध्ये किती संकट आली तरी व्यक्ती गेले. तर छान झालं सर क्लास, सुंदर. थँक्यू मॅडम. आता समजा मॅडम असं केलं तर की भांडी घासणारा पुरुष असं ह्या पत्रिकेला नाव दिलं चालेल का? हाऊस हजबंड लिहायचं. हाऊस हजबंड नाही, हाऊसमेड नाही, हाऊस हजबंड शक्य आहे का? ते पॉसिबल आहे का? हाऊस वाईफ असते ना, हाऊस हजबंडच्या कुंडल्या गोळ्या करायच्या.
नाही नाही, पण काय हे योग्य होईल का मला सांगा, ही पत्रिका मांडली? इज इट पॉसिबल? नाही, योग्य नाही. मग इतर भरपूर विषय आहेत. कवटेकर मॅडम, ही पत्रिका सांगा अशी भांडी घासणाऱ्या माणसाची आलेली आहे. चालेल चालेल, काय वाटतं? काय सर? ही पत्रिका भांडी घासणाऱ्या माणसाची आहे असं त्यांना सांगा, काय वाटतं तुम्हाला? काही काय सर? नाही, पाठवा ही पत्रिका त्यांना, त्यांचा ओपिनियन. बघ, ही विचारते. ही ही पत्रिका भांडी घासणाऱ्या माणसाची आलेली आहे. व्हॉट अबाउट यू? त्यांना हे करायचं का? हा, युअर ओपिनियन. बरं सर. तर कोरोनात सगळ्या माणसानेच भांडी घासली आहेत, त्यामुळे काही प्रश्न नाहीये. मी सर काय इकडे म्हटलं, कॅनडामध्ये आणि US मध्ये सगळे इंजिनियर लोक सुद्धा सर भांडी घासतात घरातली. मी म्हणतो हो की नाही? नोकर, आपण आपल्याकडे नोकर म्हणतो भांडी घासणारा. हो, नोकर. घरची गाडी चालवणं म्हणजे ड्रायव्हर नाही. नाही, हो बरोबर आहे. ही पत्रिका पाठवा आणि सांगा की ही पत्रिका एक मिळालेली आहे, भांडी घासणाऱ्याचे योग सांगा. ओके सर. आहेत ना 12 जुलै पासून त्यांची लेक्चर्स, तेव्हा विचारते सर, नाहीतर मग मॅडमला पाठवते. तर त्यांनाच पाठवा, जो ऑर्गनायझर आहे ना त्याला पाठवा. त्यांनाच पाठवते. हो, यातले योग सांगा कसे भांडी घासायचे आहेत म्हणून. हा, पाठवा, जरूर पाठवा. बरं ठीक आहे, हो सर, ओके. हरकत नाही. महादशा वगैरे आपण पाहायला आता सगळ्या राहून गेलो. बऱ्याचशा कुंडल्या मी पाठवल्या होत्या, पण तेवढा वेळ मिळाला नाही. दशेचा क्रम पण चांगला आहे. एनिवे, जन्मताच केतूची दशा आहे, त्याच्यानंतर सॉरी याची दशा आहे. तर मॅडम, तुम्ही समारोप करा. होय, करते. अजून कोणाला बोलायचं नाहीये का? करू? हॅलो, करा 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 करा. ठीक आहे. तर सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम, तुम्हाला पण नमस्कार. आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत. सर्वांना नमस्कार. खूप खूप मस्त मस्त पत्रिका आणता सर तुम्ही, म्हणजे बरंच आम्हाला शिकायला मिळतंय. आज मुळात ही सिंह लग्नाची, शिवाय लग्नी मंगळ म्हणजे हे म्हणजे 1, 5, 9 हे तर आहेच, आणि शिवाय दशम स्थान, लाभस्थान, म्हणजे ह्याला कुणाचं असं हे नाहीये, काय झालं, बाधित नाही झाले म्हणजे हे स्थान. हे अगदी ह्या म्हणजे पत्रिकेचं एकदम मेन थीम आहे. वैशिष्ट्य. हा, वैशिष्ट्य आहे. आणि लग्नी मंगळ चांगलाच, म्हणजे त्याला ते टेक्निकल तुम्ही म्हणताय, एक्सपोर्टचं पण केलं, ऑटोमोबाईल दिलं, शिवाय सिंह लग्नाला तो तर राजयोग कारकच आहे. मग लग्नेश पण रवी गुरु बरोबर, ते पण चांगलं आहे. त्याच्यानंतर हे हर्षल आणि नेपच्यूनचं आज तुम्ही छान सांगितलंय. म्हणजे बरेच लोक म्हणजे ह्याच्याबद्दल असं जास्त म्हणजे वाचायला नाही मिळत किंवा हे, पण इथे ह्या हर्षलाचा उपयोग तसा झालाय ना ह्या मंगळाला, म्हणजे ह्या इकडे जायला, म्हणजे जरी त्याच्या घरच्यांनी त्याला फोर्स केला, पण त्याचा फायदाच झालेला आहे ना तिथे. तुम्ही ते बुलडोजर बिल्डिंग, हे आवाज नाही येत? हॅलो, आवाज येत बोला नाही बोला. का? हा, नाही, माझं नेट कमी जास्त होते का? गेटिंग. बोला ठीक आहे. बोला. आणि इथे आपली चंद्र शुक्राची युती पण चांगली आहे, म्हणजे पंचम स्थानात ते पण चांगलं आहे. भाग्येश म्हणजे लग्नस्थानी हे पण चांगल्याच, म्हणजे बऱ्याच चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत. आता हा शनी इकडे म्हणजे अष्टमात, आधीची पण दृष्टी आहेच आहे, मंगळाची पण आहे, शनीची तिथे आहे गडबड, आणि आता पण शनी म्हणजे आलाय तिथे अष्टमात, तर ते पण. आणि तुम्ही परत आता इकडे जाईल, कुठे भाग्यात जाईल, म्हणजे मेष राशीत जेव्हा वेळ आहे अजून, पण तेव्हा म्हणजे ह्या जातकाला आता थोडे थोडे त्रास पण होण्याची शक्यता आहे. म्हणून आपण म्हणत असतो ना की धावायचं धावायचं, किती धावायचं, तर थोडं थांबून मग त्यांनी परत हे करायला काय हरकत नाही. पण हा मंगळ आहे म्हणून आता लग्नी मंगळ आहे, तर कितपत ऐकेल ते काही माहिती नाही, पण समजा तुमच्या ओळखीचा असेल तर सांगा, कारण त्याला त्या नुकसानीची पण कल्पना द्या, म्हणजे असं. तर सर, एकंदरीत भरपूरच छान. आणि तुम्ही ते हर्ष मंगळ म्हणजे केंद्रयोग, त्याचं पण खूप असं छान गोष्टी सांगितल्या. हे लोक एवढं मात्र आहे टेक्निकल, आणि अजून खूप उच्च लेव्हलच्याच गोष्टी हे लोक करतात. रिसर्च केला तरी पण असा जो आजपर्यंत कोणी केलेला नसेल, असं वेगळ्या ह्याच्यात ते करतात. म्हणजे हे म्हणजे आमच्या घरात आहेत म्हणून मला थोडं थोडं ते माहिती आहे. आणि शनी तुम्ही म्हणालात स्टॉपर आहे, ते पण अगदी अगदी बरोबर आहे.
चतुर्थाचा तर ह्याला त्रास पण झाला, कारण तसं शनीची पण दृष्टी येते आणि मंगळाची पण येते. म्हणजे तुम्ही ते सांगितलंच की प्रॉपर्टीच्या संदर्भात कायदेशीर कारवाया, शनीची दृष्टी पण आहे. आणि बुध शनी म्हणजे धनात आहे, पण ते दोघं मार्केशही आहेत, पण आर्थिक नुकसान पण थोडस म्हणजे दिलंच असेल त्याला. तर एकंदरीत अतिशय उत्तम पत्रिका तुम्ही घेतली. आणि थांबा, एक पॉइंट राहिलाय, मी अगदी तो नोट केलाय. तपस्वी मॅडम, तुम्ही मला अशी इच्छा आहे की अष्टक वर्गाचा क्लास घ्या. त्या अतिशय सुंदर त्यांचा अभ्यास आहे. हे मी पण लिहिलं होतं, पण मला माहिती होतं त्या बोलतील. तर त्यांनी म्हणजे प्रथम स्थानाला 33 आहेत, नो डाऊट, ते चांगलं झालंय. त्याच्यानंतर षष्टाला 30 आहे, ते पण चांगलं झालंय. दशमाला 39 आहेत, त्याच्यानंतर लाभाला 32 आणि 30 इकडे. पण त्यांनी हे खूप छान नोट केलं की पंचमाला 19च मार्क आहे. मग आपण फक्त सर्वाष्टक नाही, पण तुम्ही आम्हाला ते भिन्नाष्टक बघायला शिकवल्यामुळं, आणि मग त्यांनी तिथे चंद्र आणि शुक्राला मिळालेले ते 9-9 मार्क्स ते अगदी अधोरेखित केले. मॅडम, परत तुम्हाला म्हणजे हॅट्स ऑफ. आणि तुम्ही पण माझी विनंती आहे, आपण आता सराव क्लास लावलाय ना, तर एखादा क्लास अष्टक वर्गाच्या ह्यानी पत्रिका सोडवून घ्या. म्हणजे अजून सगळ्यांना ज्यांना काही समजा क्लिअर नसेल किंवा कोणी सगळे क्लास केले नसतील, तर अजून म्हणजे सरांनी एवढं शिकवल्याचा पण फायदा होईल. तर सर, खूप अतिशय अतिशय उत्तम क्लास झाला. आपल्या पोद्दार मॅडम माझा प्रयत्न नेहमीप्रमाणे. चालला आहे, काय? पण ती प्रयत्न चाललेला आहे, पण मला एक अशी कुंडली घ्यायची की सगळे म्हणजे त्याचे प्रत्येक काय म्हणतात की शिक्षण काही तारखा मिळायला पाहिजे, की त्या तारखेच्या वाईज काही आपल्याला त्या त्या दिवशीचे जे आहेत म्हणजे आपण भिन्नाष्टक बघून. तर असा माझा प्रयत्न चाललाय. त्यामुळे ती जशी कुंडली पूर्ण होईल ना, तेव्हा मी घेईन. हो, घ्या घ्या. पण पण ते कारण तुमचा नुसतंच छान एवढं सांगून अभ्यास उपयोग आहे. नाही. हा, नाही नाही नाही, पण आता तुम्ही 4-5 इथे. प्रसंग पाहिजेत की त्याची कुंडली ती आपल्याला आली पाहिजे होय त्या होय वेळची, हो. भिन्नाष्टक सगळे काढून की तो प्रसंग का घडला असं. चालेल ना, तर तुमच्या ह्याने घ्या. पण घ्या म्हणजे तुमचा हे अष्टक वर्गावर असं प्रत्येकाचं कसं आपल्याला एकेकाला काय काय ना, तर त्याच्यावर असं मला चांगला असा हातखंडा वाटतं. नाही, माझ्या डोक्यात आहे ते, फक्त मला तशी कुंडली मी बघतेय की ज्याच्यात बघा. बऱ्याचशा गोष्टी बघता येतील. होय होय होय, चालेल. आणि आपल्या पोद्दार मॅडमनी पण नेहमीप्रमाणेच त्यांनी पण छान अभिप्राय, म्हणजे त्या नेहमीच चांगला देतात, दिलाय. आपल्या चव्हाण मॅडमनी पण छानच दिला, नो डाऊट. तसं अतिशय उत्तम क्लास झाला. त्यासाठी आम्ही सर्वजण तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो, कोटी कोटी वंदन करतो. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर थँक्यू. थँक्यू मॅडम, धन्यवाद सगळ्यांना. सगळ्यांना थँक्यू सर, थँक्यू शुभरात्री. मॅडम, थँक्यू ऑल. आणि उद्या मॅडमचा क्लास आहे. धन्यवाद सर. थँक्यू सो मच सर. धन्यवाद आणि शुभरात्री सर. थँक्यू सो मच सर. थँक्यू व्हेरी मच.